नमस्कार मंडळी. उंची आणि अस्सल विनोदाच्या कुपीतून हास्याचा सुगंध पसरवायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, नाटकाच्या प्रेमानं झपाटलेले काही लोक गेले आहेत खरोखरच्या झपाटलेल्या मंचावर प्रयोग करायला. बघूया तिथे काय घडतंय. यार बने चल ना बाबा, सुरू करूया ना. 9:30 वाजत आले यार. सर ते ना हे म्हणाले एक स्मगलिंग करतोय आपण. हळू कशाला बोलतोस तू? पहिलं वाक्य बोल ना मोठ्याने. सर आयोजक बोलले थांबा. कशाला? ते म्हणाले लोक अजून जेवून येणार आहेत, अर्ध गाव यायचं बाकी अजून नाटकाला. अरे काय आहे यार हे? काय आहे हे यार? 7:30ची वेळ होती, 9:30 वाजले. थोडी तरी वेळ पाळा. काय झालं? मामा चला ना, सुरू करूया ना. ही काय वेळ आहे का? मी फक्त पटकन पूजा करून घेतो. हा चला पूजा करून घेऊया. चला या हा या चल. जरा दाखवा हा फक्त. हा इथे या. बा देवा 12 गावच्या 12 वयवाटीच्या महाराजा. वय महाराजा म्हणायला. वय महाराजा. आता नाही, मी सांगेन तेव्हा. बा देवा 12 गावच्या 12 वयवाटीच्या महाराजा. वय महाराजा. सध्या युक्रेन पासून आमचे चिपळूण पर्यंत वातावरण एकदम अस्थिर झालेलं आहे महाराजा. वय महाराजा. पण आम्हाला काय नको, आमचं नाटक फक्त चांगलं होऊ दे त्यासाठी गारानं घालत असतो महाराजा. वय महाराजा. तर ही पोरं लांबून मुंबईतून आलेली आहेत, प्रेक्षकांना टिकू दे रे महाराजा. वय महाराजा. मागच्या टायमाला वेंगुर्लेकर हिरोईन आली होती. तिचं मालवणी नाटक बघून गावकरी अजून पण भीतीच्या छायेखाली आहेत महाराजा. वय महाराजा. तर त्यांना आपल्या पदराखाली घे आणि यांचा सांभाळ कर रे महाराजा. चांगलं झालं नाही, अजून एक आहे. अजून काय आहे? खिशातून लिंबू काढतो. लिंबू कशाला हवाय? थांबा जरा. काय चल ना लवकर. बा इब्रा बाल्या असतील तिथून ऐक रे बुवा. वय महाराजा. आता वय महाराजा नाही, हा तुमचा नेहमीचा नाही वाटत. नाही जाताना एकूच लिंबू ह्याला पण द्या. सांग तुम्ही ते. आता नाही महाराजा नाही, वय पण नाही. बा इब्रा बाल्या असतील तिथं ऐक रे बुवा, तुझा लिंबू इथं ठेवलेला आहे, त्याचा रस करून घे नाही तर लोणचा घाल. पण आमची ही जी पोरं मुंबईतून आलेली आहेत त्यांना आल्या तशा पावली व्यवस्थित जाऊ दे, त्यांचा सांभाळ राहू दे, बाकी काय नको. बास रे बास बाबा. पाया पडा. नाही पण कशाला पडायचं पाया? लिंबू वगैरे वाढवत नाहीत आमच्यात. हे काय केलं तुम्ही? ते कसं आहे, इथं इब्र्या बाल्या आहे ना, त्याचा वास आहे. इथं इब्र्याचा वास. इथं वास आहे. ऍक्च्युली खोबऱ्याचा वास पाहिजे ना कोकणात. गाल दे गाल. मामा हे काय करताय? कोण इब्र्या? आणि आम्ही नाही मानतो, असलं काही आमचा विश्वास नाहीये याच्यावर. पण इब्र्या बाल्या हा इकडे मागे पटकन सांगतो 5 मिनिट. अहो प्रयोग आहे ना मामा, प्रयोग आहे. प्रयोग आहे. मी सांगतो, ही माहिती असल्याशिवाय तुम्ही नाटक नाही सादर करू शकत. बरं पटकन सांगा, लोक जमायला लागले. हाय जमतील, लोक जमतील, त्याचं काय नाही. इब्र्या बाला नावाचा एक कुख्यात गुंड होता. काय? कुख्यात गुंड. हा, त्याला पण नाटकाची लय आवड होती. तर इथे येऊन बसायचा. काही वर्षांपूर्वी तो नाटक बघायला बसलेला असताना त्याला कल्पना नव्हती. विचार कसली? पोलीस सापळा रचून बसले होते याची. पण जसं त्याला अंदाज आला, तो पोलिसांपासून वाचण्यासाठी इब्रा बाल्या आतमध्ये गेला. तो लपला. कुठे लपला? कुठे? 4 नंबर खोलीत. ह्या 4 नंबर खोलीत. पोलिसांना नाटक संपेपर्यंत काय भेटलं नाही, मग त्यांना वाटलं गेला म्हणून ते जायला निघाले. तेवढ्यात नाटकाची नटी 4 नंबर खोलीमध्ये फ्रेश व्हायला गेली आणि किंचाळली. विचारा का? तिथे इब्राबाला होता. तेव्हा पोलिसांना कळलं इब्राबाला तिथे लपला, म्हणून पोलिसांनी तिथे जाऊन त्याला काठीने ठेचून मारलं. मारला? म्हणजे
ठार मारलं तेव्हापासून तिथं इब्राबल्याचा आत्मा वास करतो. आणि खरं सांगतो, त्या नटीचा राग काढायचा म्हणून ज्या ज्या वेळेला इथं नाटक कंपनी येते त्या सगळ्या नाटकातल्या नट्या आणि नटींना तो त्या 4 नंबरच्या खोलीत झपाटतो. म्हणून तुम्हाला सांगायचं होतं, बाकी काय. तुमच्यापैकी कोण 4 नंबरच्या खोलीत नव्हता ना? नाही. मग आम्ही तर 3 नंबर मध्ये होतो. हो, आणि माझ्या रात्री 2 क्वार्टर झाल्या म्हणून मी बसमध्ये झोपलो होतो. बस. आणि मी तर 1 नंबर मध्ये होते. मग काय प्रश्न नाही. नाही पण तिकडची टॉयलेट सीट तुटली होती म्हणून मी 2 नंबर साठी 4 नंबर मध्ये गेले होते आणि तिकडून डायरेक्ट इकडे आले. मग तुम्हाला काही दिसलं काय? नाही. बघ, भास नाही झाला? नाही. म्हणजे तिथं असं मेरेकू कायेकू असं हैदराबादी मालेगाव भाषेत काय ऐकायला नाही आलं? नाही हो, मला नाही जाणवलंय. नाही, असू शकतं. काही माणसं असिम्टमॅटिक असतात भूतांना. पण इब्राबाला असं सहजासहजी सोडणार नाही. असं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही नाटक चालू करा. नाटक चालू करा. हो, आम्ही करतो. ए बने, थर्ड दे. चल मामा, तिकडे आपण अनाउन्समेंट. माझा मोबाईल ठेवा तुमचा मोबाईल आहे, नीट ठेवा. नीट ठेवा. अजून काय आहे? नाही का? हा, चल बस. हा, चालू आहे हा, mic. चालू आहे ना? हा, चल. mic चालू. स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून चेतनाट्य प्रोडक्शन सादर करीत आहे. चेतनाट्य म्हणजे संस्थेचं नाव आहे आमच्या. चांगलं नाही. आमच्या प्रोड्युसरचं नाव चेतना आहे, त्याच्यावरनं तिने चेतनाट्य असं ठेवलेलं आहे. तरी चांगलं नाही. राहू दे ना. आता काय करणार? काय करणार? चेतनाट्य प्रोडक्शन सादर करीत आहे 2 अंकी ऐतिहासिक नाटक राणी श्वेतांबरा. बरं आहे. नाटकाचं नाव बरं आहे. हा. ऐका, आता मी तिकडे गेल्यावर पडदा द्या. पण पडदा तिथंच आहे, मग तो द्यायला येऊ मी तिथं? मामा, पडदा द्या म्हणजे पडदा उघडा. हा, लक्षात आलंय? लक्षात आलं. श्वेतांबरा नाटक छान आहे. सर, ऑल द बेस्ट सर. चल कर, चल. भ्राता निमिष कुमार, पटांगणात 21 तोफांची विजयी सलामी द्या. हत्तीवरनं साखर वाटा, जल्लोष होऊन जाऊ द्या. निमिष कुमार, तब्बल 80 दिवसाच्या लढाईनंतर आपण हे युद्ध जिंकलेलो आहोत आणि तुम्ही अजूनही नाराज का? नाही महाराज, भ्राताश्री, आनंद आम्हालाही झालाच आहे. परंतु या युद्धात आपले लाखो सैनिक आपण गमावले. त्यांच्या घरात दुःखाचा डोंगर आहे आज, आणि आपण इथे महालात बसून जल्लोष साजरा करणार. महाराज, माझ्या मनात हे योग्य वाटत नाही. महाराजांचा विजय असो. महाराज, युद्धात आम्ही जिंकलेला नजराणा आपल्या समोर पेश करू इच्छितो. दौलत सिंग, पेश किया जाए. जशी आपली आज्ञा. अद्भुत. महाराज, या पाली पंजारीच्या राजाच्या राणी श्वेतांबरा. वाह, राणी श्वेतांबरा, तुमचा चेहरा बघण्यासाठी आम्ही अधीर झालेलो आहोत. उचला तो घुंगट आणि करा आम्हाला बेहोश. महाराज, माफी असावी महाराज, पण आम्हास जिंकणे हे युद्ध जिंकण्या इतके सोपे नव्हे. आम्हास जिंकायचे असेल तर आमचे मन जिंकावे लागेल, अन्यथा राणी श्वेतांबरा पाली पंजरीची विधवा म्हणून खामोश. इथे केवळ आमचा हुकूम चालतो हे ध्यानात ठेवा. भ्राताश्री, अहो काय करताय? परस्त्रीला असं लज्जित करून तिला दासी करून घेणं राजधर्मात शोभा देत नाही महाराज. निमिष कुमार, हात का थांबला महाराज?
हाथ नहीं थांबला रे, रिश्ता बीच में आ गया. बर सुलेमान, अरे कितने दिनों बाद थोबड़ा दिखाया रे तू? नाटक आहे. अभी पहचाना नहीं क्या हुआ? मैं इब्रिया बालिया. तू इस तो मेरे को मारने को उतावला था ना, मेरी बिच्चू पुलिस लगाई. तेरे को क्या लगता है रे ये इब्रिया भाई तेरा बदला नहीं लेगा? इब्रिया भाई है ना, तेरा इज्जत मेरा इज्जत क्या कचरा है क्या? बोले तो चेतना काय अबे करते? कौन चेतना? अरे मैं तो इब्रिया बालिया, जिसके बीवी चुड़ैल, खबीज जिसका सालिया, बोले तो इब्रिया बालिया. अभी मिल गई क्या तेरे कलेजे को ठंडक? भ्राता आता दौलत सिंग, हा काय नजराणा तुम्ही पेश केलेला आहे आमच्या समोर. अरे शब्बो, अबे हटना. ये शब्बो मेरी जान. अरे शब्बो, ये मेरे जिगर के चल्ले. अरे कलेजे के टुकड़े आ जाना इधर. आना शब्बो, आजा रे, बैठना इधर. अरे कितने दिनों बाद मिली रे तू. अरे तेरे को याद नहीं क्या, हम लोग मिलने वास्ते इब्रान चाचा के गोटे में गए थे, है ना? मैं पप्पी लेने नजीक आ रहा था, उतने में ही वैसे ने बच्चा दिया और तू चिल्लाई. अरे मामाश्री, मी तुम्हाला बोललो होतो ना इब्राहिमला, तो हिच्या अंगात घुसलाय बघा. कळतंय ते आम्हाला, पण काहीतरी करा. तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही नाही काय. माझ्याकडे 101 उपाय आहे. मी असं पटकन बघा, आता ही राख आहे ना, ही राख आमच्या मस्की देवीची राख आहे. अंगावर फुंकली की लगेच इब्राहिमला बाहेर आहे. बाहेर मग करा करा नाही राख. विनोद कसले करता इथे? तू गप्पा बस रे. आता बाहेर करा ना. आता बघा फक्त. बाल्या, अबे कौन है बे? ओमक्या, चेतना, ओमक्या, चेतना, आला. हा राहू दे, नाही माहिती तुला. झाला. तुम्ही येऊ शकता मामाश्री. येऊ शकता मामा. प्रेक्षकांना सांगतो. सांगतो. हे मामा, नाटक श्वेतंबरा चांगलं आहे. आता जे हे इब्राहिमल्याचा चावटपणा आहे, पण आता जे आहेत प्रेक्षक त्यांनी बसा, पुढे नाटक चांगलं आहे. बाकीचे गेले ते जाऊ दे. बस थांबा. श्वेतंबरा नाटक. आपण कंटिन्यू करूया. दौलत सिंग, राणी सरकारांना आमच्या शयन कक्षेत घेऊन जा. मी एकटा नाही जाणार मी. हो, त्या दुसऱ्या राज्यातल्या राणी मध्येच आक्रमक होतात. दौलत सिंग, मी राजा आहे, मी आज्ञा करतोय. हो महाराज, पण त्या मला शब्बो समजतायत. हे सगळं माझ्या शब्बोशी येऊ शकतं. कैसे आदमी पाल रखे. थांब. वेगळी संकट आलंय राज्यावर. भ्राताश्री, तुम्ही शयन कक्षेत घेऊन जा. आलोच मी. तुम्ही शयन कक्षेत घेऊन जा राणी सरकारांना. नाही भ्राताश्री, छे, काय बोलता आहात आपण? अहो, मी आपला अनुज आणि भावाने माते समान वहिनीला असं शयन कक्षात घेऊन जाणं
समाज काय म्हणेल? काही म्हणणार नाही रे, तू घेऊन जा ना यार. नाही महाराज, मला हे काही पटत नाही. म्हणजे देवर बाबी या नात्यावर छोटे छोटे चित्रपट असतात, पण या नाटकाला ते शोभा देणार नाही महाराज. मी नाही करणार हे सगळं. नाही, मला शक्य नाही. मामाश्रींना सांगा. मामाश्री ना तुझा द्वंद्व एकदा बाहेर काढतो मी अख्खा. मामाश्री कृपया महालात या. मामाश्री, राणी सरकारांना जरा शयनकक्षेत न्या. कोण? मी? हा तुम्ही. मी नाही बा. तेवढं सोडून सांगा. इथे सगळे आहेत म्हणून ठीक आहेत, त्यांना घेऊन आतमध्ये गेलो तर 4 नंबर खोलीत इब्राहिमला चेपील मला. असं करू नका हो. बरं, प्रेक्षकांमध्ये कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी या. कोणालाच नाहीये. ठीक आहे, मीच नेतो. या राणी सरकार. अरे सुल्ल्या, मामा. अबे आ गया क्या औकात पे? हाँ, अबे तूने मेरे साथ गद्दारी की. मी नाही अब तू मरेगा. मरेगा रे तू. मी नाही. ती शंभोने गेली. तूने मेरे साथ गद्दारी की. शंभो तो मंगेल किया ये सब. चुपा इधर मंग्या. मी अरे मंग्या, अपनी तो पहचान नहीं, तू काय को मारी दिया रे? मामा तिला काढा बाहेर, नाही तर मरेगा. मरेल तो. मेरा मारी दिया. चेतना. बाल्या झाड सोड बाल्या, झाड सोड. आले, अंगातलं भूत उतरलं. चेतना बरी आहेस ना? मामा, चेतना बरी आहे. मेरे को क्यों मार रही तू? मेरे को क्यों मार रही तू? हाँ मंग्या. मामा, नाटक संपलेलं नाही आहे. प्रथमपरा आता हाय ते. तुम्ही बसा आता. तुम्हीच आहेत फक्त. अरे शंभो, मेरे को क्यों मारी रे तू? मी काढून टाकी. अरे मेरे को मारी. मी किधर है वो काढून टाकी. काढ. पण त्याला काढ. क्या? क्या रे शंभो, मेरे को क्यों मारी? मी काढून टाकी नाटकातून. नाटकातून काढून टाक. तुझ्यात आहे? मजात नाही. तुमच्यात नाही? निमिष तुझ्यात नाही? अबे क्या बे शंभो, तूने पुलिस को टीप बीप दिया क्या? हे बघ, मी काढून टाकू तू शकते से वार करती क्या बे तू? गेला. थांबा यार, थांबा प्लीज, बसा. हा, माफ करा. मी बोलतो पहिल्यापासून परत सुरू करू. थांबा जरा वेळ थांबा. गेलाय सगळ्यांमधला. फिरून गेला इब्राहिम. कशी दाद द्याल? वा, फार अप्रतिम, भारून टाकला प्रयोग होता. विनायक पुरुषोत्तमसाठी एकदा टाळ्या व्हायला. फार मजा आली. ओंकार भोजने, आता तुझ्याकरता शब्द संपलेत. तुझ्याकरता आज स्टँडिंग ओवेशन. निमिष अफलातून. चेतना, फॅन्टॅस्टिक अटेम्प्ट. खूप वेगळा अटेम्प्ट होता आणि खूप छान केलास तू. ओंकार मस्त. बने मस्त. मधला एक प्रवेश पण फार तुझ्या वाट्याला जो आला बने, तो फार रंजक केलास तू. ओव्हरऑल खूप मजा आली. फॅन्टॅस्टिक. खरोखरीच हा नाट्यप्रयोग संपूच नाही असं वाटत होतं. क्या बात मंडळी, धन्यवाद.
मंडळी, तरुण पिढीतील काही कलाकारांनी स्वतःच्या वेगळ्या शैलीनं आणि प्रतिभेनं मनोरंजन क्षेत्रात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलंय आणि त्यातलंच एक आश्वासक नाव म्हणजे अक्षय टंगसाळे. आज अक्षय आपल्या हास्य जत्रेत पाहुणा कलाकार म्हणून सहभागी झाला आणि त्याच्यासोबत इथे धमाल करण्यासाठी येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने. दूध या रोशनी में नहाता हुआ ये मैदान, दर्शकों से खचाखच भरा हुआ ये स्टेडियम, काफी रोमांचक मुकाबला जहां होने जा रहा है भारत और श्रीलंका के बीच T20 फाइनल मुकाबला. और मैं आपको बता दूं, भारत के कप्तान विराज कोहली, इन्होंने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला लिया है. विराज कोहली फील्डिंग की जमावट करते हुए और श्रीलंका के बल्लेबाज लहिरा थ्रुसुंगे और महिला पुरथुंगे क्रीज पर आते हुए काफी कांटे की टक्कर होने की संभावना. और कमॉन इंडिया प्रसाद यार, काय दिवस आहे तुला सांगतो यार. इंडिया श्रीलंका क्रिकेट फायनल आहे आज, 2020 फायनल आहे आणि बायको घरी नाही आहे. याशिवाय दुसरं नाही रे, भाग्य नाही दुसरं, तुला मी सांगतो रे. आज मजा आने वाला है भाई. ये बा साहेब. येस. हा, सूर्य आहे का सूर्य? हा, सूर्य आहे का सूर्य? अहो तुम्ही प्लंबर आहात, अख्खी मोरी तुम्हाला दिली आहे, सुरीचं काय घेऊन बसलाय तुम्ही? प्लंबिंगच्या कामासाठी सुरी पाहिजे. अहो ते नळ कापताना ब्लेड तुटलं माझं, त्यामुळे सुरी पाहिजे मला. अहो तुम्ही आता अर्धा तासापूर्वी आत गेलात, तुम्ही मला काय म्हणाला होता? काय? 5 मिनिटात बघतो म्हणून. आता अर्धा तास झाला तरी काम होत नाहीये तुमचं. अहो नुसतं बघतो म्हणलं, करतो म्हणलं का? मला सांगा, आपण कांदे पोहायच्या कार्यक्रमाला जातोय, पोरगी नुसती बघतोय का लगेच लगीन करतोय? तसंच असतंय, ते प्लंबिंगचं काम आहे, होते टाइम लागतोय त्याला. आता करतो बघा. सूर्य आहे का? नाही सूर्य नाही. मुळात हे सगळं तुम्ही जे कांदे पोहायचं वगैरे सांगितलं, प्लंबरच्या तोंडी ही वाक्य खरं तर जात नाहीत. लिहिताना जाणवलं नाही मला, पण आता ऐकताना खूप जाणवलं. आहे सूर्य आहे तुमच्याकडे? सूर्य पाहिजे का तुम्हाला? सूर्य पाहिजे. सूर्य आहे. कोणाची आहे? सुरी कोणाची आहे म्हणजे? आमची स्वतःची आहे. शेजाऱ्यांची सुरी आम्ही कशाला घरी ठेवू? त्यांची जागा इतकी लहान आहे की जरा सुरी आमची तुमच्याकडे ठेवा, असं ते का म्हणतील ना आपल्याला. सुरीसाठी तर जागा असते प्रत्येकाच्या घरात, नाही का? म्हणजे जायला लागा तुमचे विनोद. तुंबलेल्या मोहरीत कोंबली पाहिजे ती. मला सुरी द्या की मी आता क्लिअर करतो लगेच. हा, पण तुम्ही ते कुणाची कशाला म्हणालात? ते कुणाची? हो, बॉलिंग कुणाची आहे म्हणत तुम्ही? क्रिकेट बद्दल तुम्ही विचारलं? बॉलिंग इंडियाची आहे. असं होय? ह्या मॅच मध्ये इंडिया जिंकणार. अरे इंडिया जिंकणार म्हणजे? तुम्हाला सांगतो, आपल्या विराज कोहलीची कॅरेक्टरचा अभ्यास नाही, असं बसू शकत नाही इकडे. प्लंबर आहेस ना, पण हरकत नाही. आज फक्त आपल्या विराज कोहलीची बॅट लागली की नाही मग? विराज कोहली, अरे बाबा ड्यू आहे त्याची बॅटिंग, करणारच तो म्हणजे मिनिमम 60-70 मारतो की नाही बघा. बघा तुम्ही फक्त आता क्रिकेटमध्ये खूप इंटरेस्ट दिसतोय तुम्हाला. म्हणजे काय जायला जिंदगी गेली लगा क्रिकेट मध्ये आपली. काय सांगता, अख्खी जिंदगी क्रिकेटमध्ये गेली? मग काय आता ह्या स्किटच्या पुढे तुम्ही प्लंबर असं बाकीची जिंदगी लगा तुम्ही कोंबलेली बी बाहेर काढताय की काय मी करा ना. ते सुरी पाहिजे होती ना? सुरी पाहिजे आहे ना, सुरी तिकडे बघा ना, फळ आहेत बघा, फळ तिकडे. सुरी. हा, ती खरी दिसणारी फळ आहेत ती घ्या. खरंच घ्या तुम्ही. घ्या सुरी घ्या. हा घ्या. येस. धार आहे ना याला? हा हाय, धार आहे. हॅलो. हा द्या ना. हे डिलिव्हरी. ऐका, तुम्ही दारात पाहिजेत, डिलिव्हरी बॉय आहात. ऐका. सॉरी सर. हा शाबास मट्ट्या. सही घ्यायची असेल ना माझी? अरे लेगला प्लेअर लावले तर ऑफला बॉल टाकतोय. काय बॉलिंग करतोय राव, याला सांग राव. हे बघ 2 वरचे खाली घे, खालचे 2 वर टाक, तिथं विकेट आहे तिथं. सांग त्याला टाकी खाली. असं करू नका हो, टीव्हीला हात नाही लावायचा. नाही कुठे बॉल टाकते? अरे टीव्हीचं काही नाहीये, ते तिकडे टाकतात, खूप लांब आहेत ते, दिल्लीला आहेत ते. नाही त्याला हे प्लीज घ्या. झालं या आता. झालं हो, एवढाच होता गेस्ट आज, यावर एवढाच रोल.
बरं सोडल्या बघताय सर एक ओव्हर बघून जाऊ का आलोच आहे तर हा बसा बसा एकच over. हो हो वा बसा बसा शाबाश फिल्डिंग यांचं पण काय कॅरेक्टर चुकलं डायरेक्ट सोफ्यावर बसले क्रिकेटची आवड दिसते तुम्हाला सुद्धा आवड हो. अरे आपण खूप मोठा फॅन आहे हा. हा म्हणजे आमच्या एरियामध्ये ना ते अंडरआर्म बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट होतात ना मांडीवर हात नका ठेवू मांडीवर एकदम हात होता बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट आहे ना त्यातला वाचय आपण बरं बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट म्हणजे मला कळलं नाही तुम्हाला माहिती नाही बॉक्स क्रिकेट नाही ते असं बॉक्स टाईप असतं जाळी असते आजूबाजूला छक्का मारला की आऊट टाकीला बॉल लागला की आऊट अच्छा, ते- काकांची काच फुटली की आऊट नाही का नियम असतात रात्री खेळतात बरोबर रात्री ते पहाटे अंडरआर्म टाकायचे हा खेळलंय अंडरआर्म टाकायची चांगलंय हो ना? मजा असते त्याच्यात वेगळीच मजा वेगळी असते मजा आहे वेगळी मजा आहे. तात्या हा. त्याच्या आईला काय अंडर मध्ये कसली मजा आहे तेव्हा ह्याच्या आईला ती 10x10 एवढीच बॉक्स तिथंच बॅटिंग करायची आणि तिथंच बॉलिंग करायची त्याच्यापेक्षा त्याच्या आईला 2-4 गोट्या आणायचं तिथं सर्कल हाणायचं आणि टाक गोट्या खेळायला तरी चालते बरोबर ह्याच्या आईला ही म्हणजे कसं झालं माहितीये का पिझ्झा आणायचा समोसा आणायचं सगळं घेऊन यायचं आणि मोबाईलवर पिक्चर बघत बसायचं असलं आहे त्याच्या माझा काय प्रॉब्लेम झालाय मी आधी संवाद लिहिले मग कॅरेक्टर्स लिहिले त्यामुळे उलटं झालं. पण नाही मजा नाही अंडर त्यात कसली मजा नाही हो तुम्हाला सांगतो आमच्या घरी एवढ्या ट्रॉफ्या खच पडल्या खच अरे अंडरआर्मचा बादशाह तुला बोललो ना मी मी बादशाह बादशाह आहे आपण हा मग अंडरआर्म खेळून मोठा झालोय सलग 3 वर्ष तू ऐक सलग 3 वर्ष नंबर 1 बॅट्समन आहे आपण काय सांगताय हा, मग अरे वा, म्हणजे वेगळी एवढं- मजा असते या ना एकदा एरियामध्ये तुम्हाला दाखवतो कसं खेळतात अंडरआर्म शेड्यूल बघून आता मध्ये कुठे वेळ असेल तरी खरंच आहे. आप्पा मी सांगतो की तुम्हाला आप्पा नाही मी हा ठीक हरकत नाही म्हणजे अंडर मध्ये काय मजा नाही हा. चिल्लर गेम आहे त्याच्या चिल्लर गेम आहे खरा गेम म्हणजे लगा ओरम ही काय टेनिस बॉल खेळते ती तेव्हा बॉल कसा सीझनचा पाहिजे दगडागत त्याच्यावर हाणलं फुटलंच पाहिजे कोणतरी त्याच्यात खरी मग ही चिल्लर काय चिल्लर कोणाला बोलतोय रे कोणाला बोलतोय तात्या चिल्लर तात्या हा? चिल्लर कोणाला बोलतो तू कोणाला म्हणजे? तुला म्हणून सांगतो रॅम्बो 11 नावाची टीम आहे आपली मग? आणि त्या टीम मधला आपण स्टार प्लेअर लक्षात ठेव 10 वेळा विचार कर बोलताना पुढे कशाला विचार करायचे तुला का तिथलं तिथे खेळतून तुझा काय विचार करायचा विचार कर 10 वेळा विचार करायचे. एक मिनिट. नाही 10 वेळा ये धावा में खड़ी हो गई है फील्डर नीचे आते हुए और ये गेंद छिटक गई है घटिया फील्डिंग का मुजाहिरा काफी घटिया तुझ्या आईचं तुझ्या वॉशिंग पावडर सुंदर ऐका वॉशिंग्टन सुंदर असं नाव आहे वॉशिंग पावडर सुंदर असं नाही आई सासू दे की काय बी धराई नव्हे त्याला कोंबड्या पकडताय त्याच्या आईचं त्याच्या रिलॅक्स ती बघितलं का ही बियाणं बघितलं का ए बियाण्या ए सुरेंद्र जडेजा उठकी तुझ्या आईचं तिथं बसलोय मारू नका टीव्ही तुला काय पापड सुकट टाकाय ठेवलं वर तिथं बियाण्या हानी की उडी डाय मार की तुझ्या बेने त्या सुरेंद्र जडेजाला काय बोलायचं नाही मी तुला फायनल सांगतोय का बरं? आपण फॅन आहे त्याचा काही बोलायचं नाही त्याला का बरं बोलायचं नाही बोलायचं म्हणलं की नाही बोलायचं ए सुरेंद्र जा रे जा हे बोलायचं लायकीच आहे करायचं ती हा कसली लायकी काढतोय ए बंटी त्याला सांग बरं का तुम्ही तुला आधीच सांगतो बंटी तात्या काका बंटी सॉरी काका त्याला सांगा ना मागच्या मॅच मध्ये जरी कसा कॅच घेतला होता हो, catch घेतला कसा घेतला होता बाउंड्रीवर 5 मिनिटं हवेत होता 5 मिनिटं हवेत जमलं तुझ्या विराजला 5 मिनिटं हवे तेवढे एवढं नाही एवढं कोणी लावू मग काय आबा तुम्हाला सांगतो हवेचं कशाला सांगतो हे होतं बरोबर. ह्याच्या आईला आपण लगा पायपतनं तोंडाला हवा बाहेर काढणारा माणूस आहे तेव्हा अरे त्याचा इथं काय संबंध आहे हा मागच्या मॅच मध्ये 12 बॉल 35 केले होते ए चंद्र त्याला सांगणार राव. चंद्र 12 बॉल 35 केले होते की नाही मागच्या मॅच मध्ये मग तरी केले. त्याला 8व्या नंबरवर उतरवलं कोणी उतरवलं कॅप्टन विराट कोहली मग काय अबे, अक्कल येते ए ए ए बळी एक मिनिट बसा बसा कोहलीला काय बोलायचं नाही आपण match- नाही विराट कोहलीला का बरं बोलाय आपण मॅच मामा सांगून ठेवा त्याला बरोबर आहे. त्याला सांगून ठेवा मग तुमचं पाहुणा आहे म्हणून का बसलोय मी नाही, बरोबर. ह्याच्या आईला नाही तर मग मामाचं घर बिर काय बघणार आहे तोडून टाक उगीच काय कोहलीला का बरं बोलला अरे तुम्ही आगंतुक आहात माझ्या घरात मग काय? तुम्ही अचानक आलेला आहात मी तुमचं क्रिकेटचं प्रेम बघून मी तुम्हाला असं बसवलेलं आहे तुम्ही प्लंबर आहात ना प्लंबिंगचं काम करणं गरजेचं आहे ते तुमच्याकडून अपेक्षित आहे कधीच गेलेलात तुम्ही हे सगळं ऍडिशन आहे
डिलिव्हरी दिली गेला एवढंच होतं. ए पप्या हे बघितलं का? हे. हे बघितलं का? सुरेंद्र जडेजा 120ची जाहिरात करते. जायला लाज वाटत नाही रे बेन्या तुला? आत्ता लगा कॅच सोडलाय माकडा आणि चढ्यावर करतेस चढ्यावर करते. सुरेंद्र जडेजाला काय बोलतो रे तू सारखं? काय प्रॉब्लेम आहे तुला त्या सुरेंद्र जडेजाशी? काय अंडर पॅन्टीवर नाही तर काय करेल? याच्या बापाचं काय जाते? आणि तू काय अंडर पॅन्ट घालत नाही का रे? चल जाऊ तू मग. कुठं? चल की मुरीत जाऊ तू. इथं दाखव की. नाही मुरीत चल की जाऊ तू. इथं काय घाबरतो का सगळ्यांसमोर? दाखव बघ. अरे कमाल करताय तुम्ही. तो बायको घरात नाहीये, तुम्ही हे असं काय करू नका यार. हे काय चाललंय तुमचं यार? सांगा ना मग. काय याला सांगा? ह्याला काय सांगा? मग तू का बरं बोलला विराट कोहलीला? अरे तू काय बोलतोय मग? विराट कोहलीला बोलला मग डोक्यात तू सुरेंद्र जडेजाला बोलू नका. सुरेंद्रला बोलतोय 10 वेळा. ए तू नी अरे काम झालं ना. तुझं काम मोरीमध्ये, तुझं काम इथं पण नाहीये. जायचं लय बोलते तर खुर्ची उचलली. ह्याला सांग बर का? खुर्ची उचलली माझ्यावर. मी लय डेंजर माणूस आहे. काय करशील? काम तुला दाखवतो आता मी कोण आहे ते. काय कोण आहे? सागऱ्या कुठे रे? काय? हा या इथं ग्रीन पार्क अपार्टमेंट मध्ये 207 ना? 207. हा 205 मध्ये या. हा या एकाला सोलायचं इथं. नाही भाई जेवढे असतील नसतील तेवढे घेऊन या. घर पण फोडून टाकायचे. आपल्याला आपली पोरं येणारच आहेत. लक्षात ठेव. काही होऊ दे. क्रिकेट हा माणसं जोडतो, आपण माणसं दूर करतोय. कसं असतं, हा मुळात आपला खेळ नाहीये, ब्रिटिशांचा खेळ आहे. कलेच्या हे काय चाललंय माझ्या? ए बोजा तुम्ही बसा ना इथं 2 मिनिटं. ए बघ आपली पोरं घेऊन ये तू. हा त्या चौगुलेच्या घरात ये. आणि तू श्याम्या बिम्या हॅम्या बिम्या घेऊन ये. अरे तुला दाखवतो. चल किती पोरं. माझं ऐका, आपण हे करूया. अहिंसा ही फार मोठी असते. मी त्याला सांगा ते प्रसादा तुम्हाला कसं वाटलं हे क्रिकेट प्रेमी प्रेक्षक? समय मला असं वाटतं की मॅच बघताना आपल्या विचारांची मॅच होणारे लोक नसतील तर खेळ खंडोबा होतो आणि नको त्या गोष्टींचा सामना करायला लागतो. वा 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 दादा वा. अक्षय तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. फार मजा आली तुला बघताना. आपल्याकडे पोकर फेस कॉमेडी करणारे खूप कमी आहेत आणि जे कमी आहेत त्यात तुझं नाव नक्कीच घ्यावं लागेल. थँक्यू. इतकी सुंदर पोकर फेस कॉमेडी करतोस तू आणि खूप इनोसन्स आहे तुझ्या कॉमेडीमध्ये आणि तो स्क्रीनवरती कायम जाणवतो. तुझ्याकडे मी जेव्हा बघतो तेव्हा मला 20 वर्षांपूर्वीचा मक्या आठवतो. आम्ही तेव्हा एकत्र काम केलं होतं त्यामुळे तुला बघितलं की मला मक्याच आठवतो का कोणास ठाऊक. पण फार इनोसंट आणि फार प्युअर कॉमेडी असते तुझी आणि बघताना फार मजा येते. थँक्यू. खूप सुंदर फॅन्टास्टिक. सई कडक परफॉर्मन्स झाला. श्यामदादा फारच भारी. तुम्हाला एका नवीन रूपात बघितलं आज आणि तुम्हाला ऐकून फारच मजा आली. व्हेरी 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 नाईस. सावत्या तुला खूप मोठी शाबासकी, खूप मोठी शाबासकी. तू आज इक्वल ताकदीनं समीर दादा बरोबर उभा राहिलास आणि तुझे हक्काचे तुझ्या स्टाईलचे पंचेस तू घेतलेस. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप मस्त. तुझं खूप खूप स्वागत या मंचावर. अक्षय म्हणणं मला शक्यच नाहीये बाल्या, त्यामुळे मी बाल्याच म्हणणार आहे. बाल्या आमचा खूप जगमित्र आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण एकत्र काम केलंय YZ मध्ये. तुला या मंचावर बघून मला अत्यानंद झालाय आणि पशाजी म्हणाले त्याच्याशी मी 100% सहमत आहे. तुझी एक वेगळी शैली आहे आणि त्या शैलीने तू कायम सगळ्यांना जिंकत असतोस. आज आम्हालाही जिंकलंस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वा 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 बहारदार. अक्षय तुला आज या मंचावर येऊन धिंगाणा घालून कसं वाटतंय मित्रा? खूप भारी वाटलं मला. खरं तर ही संधी मिळाली त्याबद्दल मी खूप भाग्यवान आहे. आणि इकडची एनर्जीच वेगळी. म्हणजे एखादी मेलेली जागा पण जिवंत करणं मी आज डोळ्यांनी बघितलं.
आणि 2 दिवस व्हॅनिटीमध्ये मी यांच्याबरोबर आहे, त्यामुळे ते कळलं मला की काय प्रोसेस आहे किंवा कसं जावं. कारण लिहिताना एकदम साधं लिहिलेलं आहे, पण ते करताना काय 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 मजा येऊ शकते हे या माणसामुळे कळालं आज. त्यामुळे खूप खूप थँक्स. आणि गोस्वामी सरांचं पण थँक्स की त्यांनी मला बोलवलं, आणि सगळ्यांचे थँक्स. थँक्यू. न्यायला यायला गाडी असेल तरच कार्यक्रमाला येईल अशी अट घातलेला सेलिब्रिटी आयोजकाच्या गाडीतून निघालाय परतीच्या प्रवासाला. बघूया तिथे काय घडतंय. धन्यवाद धन्यवाद. नाही खरंच धन्यवाद. किती धन्यवाद म्हणाल. धन्यवाद धन्यवाद. मगापासून हा 25वा धन्यवाद. प्लीज नको अहो नाही खरंच. पण खरं सांगू का, तुम्ही लोकांना इतकं हसवता ना, त्याबद्दल खरंच तुमचे आजन्म धन्यवाद मानले ना तरी कमीच होतील. खरंच धन्यवाद. खरंच धन्यवाद. मीन्स अ लॉट टू मी. आणि खरं सांगू फार कमाल कार्यक्रम. फार कमाल कार्यक्रम. मज्जा झाली. धन्यवाद. निघू मी आता. हो हो. ते गाडीचं ठीक आहे ना गाडीची व्यवस्था आपली. खरं तर एक म्हणजे कसं बोलावं कळत नाहीये. बोला ना बोला ना. आमचे नाना आहेत ना, नाना गणपुल्यांचे नाना. त्यांनी नाही का स्टेजवर तुमच्या पायावर काठी ठेवली होती. ठेवली होती. त्यांनी आरपार नेली होती पायाच्या काठी. म्हातारपण नाव काय करायचं, त्यांच्या एकदम लक्षात नाही आलं. दिसत नाही ना त्यांना. आणि नानांचं ना डोळ्याचं ऑपरेशन आहे आमच्या. तर इथून असं अगदी त्यांना त्यांच्या गावात सोडायचं होतं. फार लांब नाही, 10 किलोमीटर आहे फक्त. घाट संपला ना की लगेच नानांच्या लेकीचं गाव लागतं. तर तिथं त्यांना जरा उतरवाल का प्लीज. ऑफकोर्स ऑफकोर्स. असं काय विचारताय. बिंदास, काहीच प्रॉब्लेम नाही. बघा एवढी मोठी गाडी आहे, रिकामी जाणार मी, एकटाच जाणार त्याच्यात. त्यापेक्षा नानांना सोडतो मी. किती प्रेमळ आहात तुम्ही. खरंच धन्यवाद. खरंच बोलवते मी. इतक्या हसमुख आहात म्हणून तर खळ्या नाही ना पडत तुम्हाला. नाना 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 या नाना नाना इथे नाना फार वेगळे काय, यांना दिसत नाही का, ऐकू येत नाही, कळत नाही. काय आहे, ऐकू आलं तरी तिथेच पावलं पडतील असं सांगता येत नाही ना. म्हातार पण वाईट असतं. असं बाबा केवढा दिवसांनी भेटलास. हणम्या नाही येते. हणम्या नाही, पृथ्वी प्रताप. बांधा तर हणम्यासारखा आहे. दाबू नका नाना. पृथ्वी प्रताप येते. कोण? पृथ्वी प्रताप यांच्या गाडीतून तुम्हाला जायचंय. जायला काय, जाण्यासाठी आलो. इथे गप्पा मारायला आले का आपण. ते सोडतील तुम्हाला. सोडूया आपल्या काय, जाऊया. मागून नानांची मुलगी आहे ना, मी तिला सांगून ठेवले तिचे मिस्टर येतील रस्त्यावर. तुम्हाला आत वळायची आवश्यकता नाहीये. चला या. चला येतो. कोणाची गाडी आहे रे. आपली जाय. कोणाची पण असू द्या, मला काय जाण्याची मतलब. चालवतो. चला म्हणे प्रवास सुरू करूया. हा चला. हे राहिली पिशवी, राहिली माझी पिशवी. आजोबा आहे तुमची पिशवी बघा इथे बाजूला आहे. नाही ही पिशवी नाही रे, ती प्लास्टिकची पिशवी. ते गाडी लागते ना, तुझ्या हातात दिली ओकाला बरं पडतं. एक मिनिट. बसा पुढे येतो. हो पुढच्या सीटचा प्रॉब्लेम आहे. पुढे काय प्रॉब्लेम काय आता. सीटच नाही दिसते. सीट आहे इथे. मागे बसा तुम्ही, मागे बसा. चला नाना चालू करतो गाडी. चालू कर म्हणजे काय, इथं फोटो काढायला आलोय मी. चल चालू कर. नाना नाव विसरलो. तुझं नाव काय बोललास. पृथ्वी प्रताप आजोबा. तुझ्या ह्याचं नाव काय, शोचं नाव काय, ते कुठल्या कार्यक्रमात करतोस. ते आजोबा मी महाराष्ट्राची काय हास्य जत्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. तो 10 मिनिटांच्या नटांचा कार्यक्रम. 10 मिनिटांच्या नटांचा कार्यक्रम म्हणजे. हा तसंच आहे ना ते. मग 10 मिनिटं तुम्ही वाकडे तिकडे काहीतरी करता, मग तो आमिर नंतर वाजवतो टा 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 आणि मग संपतं. हे कुठलं म्युझिक वाजवतो आमिर. मला सांगतो तुम्ही 10 मिनिटांचं नट, तुम्हाला 2 अंकी 3 अंकी नाटक काही झेपणार नाही तुम्हाला. नाना बरोबर बोलले. गाडी चालव. गाडी चालव. नाना बरोबर. ओ नाना
ते 10 मिनिटं आम्ही जे काही करतो ना त्याच्यासाठी सुद्धा प्रचंड मेहनत लागते. मेहनत काय, गाढव पण घेतो, गाढवाला उभं करतात घोड्याच्या शर्यतीत. किती वेळ लागेल यांना सोडायला? हा घाट संपला ना की खाली यांचं गाव आहे, 25 मिनिटात पोहोचू आपण. हा 25 मिनिटात मग काही टेन्शन नाही. हा त्या आईला तुझ्या बाईला हळूहळू समोर बघू. ते सई मॅडम पण आले होते ना कार्यक्रमाला, त्यांना वेगळी गाडी दिली काय? नाही स्पेशल गाडी होती, सरपंचांनी नवीनच घेतली, ती सोडायला घेतली होती गाडी. अरे याला काय अर्थ आहे यार? एकाच कार्यक्रमात काम करतो आम्ही, त्यांना स्पेशल गाडी, मला ही असली सीट नसलेली गाडी. पृथ्वी प्रताप काय ना त्या सई तामणकर आहेत, त्या 1 तास हसतात, तुम्ही 10 मिनिटं स्किट करता. 11वा मिनिट झाला किती प्रोजेक्ट तुम्हाला वाजत गाजत हाकलं होते. ते सई मॅडम पण आले होते ना कार्यक्रमाला, त्यांना वेगळी गाडी दिली काय? नाही स्पेशल गाडी होती, सरपंचांनी नवीनच घेतली, ती सोडायला घेतली होती गाडी. अरे याला काय अर्थ आहे यार? एकाच कार्यक्रमात काम करतो आम्ही, त्यांना स्पेशल गाडी, मला ही असली सीट नसलेली गाडी. पृथ्वी प्रताप काय ना त्या सई तामणकर आहेत, त्या 1 तास हसतात, तुम्ही 10 मिनिटं स्किट करता. 11वा मिनिट झाला किती प्रोजेक्ट तुम्हाला वाजत गाजत हाकलं होते. कधी तर तुम्ही स्वतःच संपवता वाजव रे बोलून. तुमचं काम नाही ते, कळलं का? त्या सई मॅडम वेगळ्या आहेत, त्या तुम्ही 10 मिनिटाचे स्किट करणारी नट. सारखं बोलू नका तुम्ही. 10 मिनिटांचे नट आणि 10 मिनिटांचे नट काय? 10 मिनिटांचे नट आणि ती पाठवते आम्हाला वाजत गाजत, कारण तो फॉर्मॅट आहे शोचा की बाबा झालं की एक छान हा मस्त आता असा एक फॉर्मॅट आहे, असतं एक. आणि फक्त स्किट नाही करत मी, वेगळी कामं पण केली आहेत मी. अरे फेकतो का रे तुझ्या आईला? तुला मी फेकतो असं वाटतं? तुम्हाला नाही हो, याला खिडकीत ना कचरा फेकतात ना, काचो पडला असता आता. अच्छा मला नाही बोलला ना फेकतो, हा कारण मी करतो वेगळी कामं, मग मला नॉमिनेशन पण आहे. अरे लायकी आहे का तुझी? बैल साले मला बोलला तू लायकीचं? अहो तुम्हाला नाही हो, यांचं तर आता थांबा. एक मिनिट, नक्की मला नाही बोलला ना? थांबा, दोन्ही वेळेस लायकी नाही, गाडी चालवतात, चायला बैल साले. कसं बोलला बघितलं ना, असं ठरवून केल्यासारखं. तुम्ही ते काय मिळालं बोलला? तुम्हाला नॉमिनेशन मिळालं? नॉमिनेशन मिळालं. मग तुम्हाला समजा अवॉर्ड मिळालं तर ते अवॉर्ड तुमच्या घरी 10 मिनिटच ठेवणार का? ना हचकी मारीन नका ना. सारखं 10 मिनिटांचा नट बोलू नका, कळलं ना नाना? वाटलं म्हणून बोललो. बाकी बाबा चल ना रे बाबा, पटकन चल. थांबा ना, 10 मिनिटांचा नट बोलतायत मला. खरंच 10 मिनिटांचे नट आहोत का आम्ही? चल ना बाबा, चल ना. आईला वाट लागली. काय वाट काय लागली? अहो त्या ऋषीला बोललेलं बॅटरी बदल, लांब जायचं, तर बॅटरीच बदलली ना वाटतं त्यांनी. तर बॅटरी बदलली नाही, मग आता काय धक्का मारायला लागणार. 1 मिनिट इकडे बाहेर काय धक्का मारायला लागणार म्हणजे? गाडी बंद, धक्का मारल्याशिवाय पुढे जाणारच नाही. आता इतक्या रात्री घाटात कोण मारणार आहे धक्का? कोण मारणार म्हणजे? 3 पुरुष आहेत तिथे, आपण मारूया ना. मी मारतो धक्का, मला का? हे बने इकडे मागे हवा लागली, हवा लागली इथे. साधी हवा नाही, स्वर्गाची हवा लागली तुम्हाला आता. यमाचा रेडा दिसला असता डायरेक्ट नंतर. काय कोणी सांगितलं तुम्हाला धक्का मारायला? धक्का तर मारावा लागेल ना कोणीतरी. ना मी तुमच्या पाया पडतो, फक्त गाडीत बसा ना तुम्ही. तुम्हाला सोडतो ना 10 किलोमीटरवर, मी मारतो धक्का, बसा तुम्ही. बसूया आपण. काय या इकडे या. काय यार ब्याद आहे सोबत. इकडे या, दरवाजा उघडला. दरवाजातून कुठून जाताय? चला. काय यार सला दिवस आलेत माझ्या. चल चालू कर, चल. मारा धक्का मारा. मारतोय. मार लवकर धक्का. मारतोय. जोरात मार रे. मारतोय. जोरात मार. घाटा मेला लगेच मारू शकतो. मारतोय ना धक्का. जोर लावा ना हो साहेब. ना रे, यांच्यात दम नाही. 10 मिनिटाची स्किट करणारी नट यांच्यात नाही. ओ नाना, 10
10 मिनिटांचा नट काय बोलताय सारखा? अरे आहेस तू स्किट्या. नाना शिवी दिल्यासारखं बोलू नका. अरे मग आहेस स्किट्या. नाना जा धक्का मार, जा धक्का मार. अहो साहेब धक्का मारा ना, गाडी तुम्हाला जायचंय ना. नाही मारा धक्का. नका मारू. मी आखी रात्र इथे घाटात काढीन, नाही तर लिफ्ट मागीन मी कोणाकडून तरी आणि मग जाईन. अहो साहेब इथे गाडी नाही थांबणार आहे. कशी नाही थांबत? काय साधा माणूस आहे काय? ए शपथ. लिफ्ट लिफ्ट लिफ्ट. येणार नाहीत का अजून गाड्या? बघा लिफ्ट 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 लिफ्ट. आई शपथ पृथ्वी प्रताप, महाराष्ट्राची हास्य जत्रा ना. फॅब्युलस. बॅग बॅग घेऊन आलो, मला लिफ्ट. ऐका तुम्ही फक्त गौरव मोरेला सांगा, मी त्याचा जबरदस्त फॅन आहे. येतो. लिफ्ट. विराट जगताप, विराट जगताप. निक 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 निक. मारी निक. भडकू नको, तुमच्यात खरा नट विराट जगतापच आहे. अरे कळेल तुम्हाला. त्याच्यासारखी तुम्हाला त्याची किंमत अजून कळली नाही, मग कळेल तुम्हाला एकदा. अरे जरा यू मार ना, तिकडे पेट्रोल पंपवर मॅकॅनिक आहे ना, जरा घेऊन यायचं. 2 माणसांना सोडायचं रे. कोणाला सोडायचं? आज 2 माणसं आहेत आपली. चल बसलं बाई. मी काय बॅग घेऊन आलो, बॅग घेऊन आलो. पंपावर सोड. बसले का? हा राहू दे. अरे आणि आज या स्किटच्या निमित्तानं वेट क्लाउड प्रोडक्शनचा कार्यकारी निर्माता आणि आम्हा सगळ्यांचा लाडका मित्र दशरथ सिरसट याचा या मंचावर डेब्यू झालेला. अजब अजब असा होता हा प्रवास. मस्त. सई डॅश स्टेजवर आहे आणि मी इथे बसून कसं चालेल? परफॉर्मन्स होता. सगळ्यात आधी अभिजित पवारांना स्किट्यासाठी जोरदार टाळ्या. फार भारी शब्द इन्व्हेंट केलाय, फारच आवडला सर. कमाल, फारच मस्त, फार भावला, फार आवडला. भावा काय अप्रतिम कॅरेक्टर वठवलंस. मला एकतर आजोबांची खूप आठवण आली तुझ्याकडे बघून आणि तुला बघायला फार मजा आली. बने कडक परफॉर्मन्स, कडक. पिपी फार सुंदर. डॅश तुला इथे बघून खूप आनंद होतोय. थँक्यू सो मच. आणि तुझी एंट्री सुस्ताट होती, म्हणजे अशी एंट्री इमॅजिन नाही केली. फार मस्त, तुला बघून खूप बरं वाटलं आणि याच्यापेक्षा जास्त लेन्सच्या रोलमध्ये बघायला तुला खूप आवडेल. आणि श्याम बंगरसाठी जोरदार टाळ्या. मस्त, कडक टायमिंग, कडक. फार भारी झाला परफॉर्मन्स, मस्त. आणि मला गाडीही खूप आवडली. आर्ट डिपार्टमेंट मस्त, कडक. तर मंडळी, येस, डॅशची एंट्री डॅशिंग होती. आणि दशरथ तू इथे मंचावर आहेस, कसं वाटतं या मंचावर परफॉर्म करून? खूप छान वाटतं. म्हणजे इथे परफॉर्म करताना मी आज जवळपास 4 वर्षानंतर मी स्वतः ॲक्ट करतोय. मी या 4 वर्षानंतर आत्ता मी फर्स्ट टाइम डायलॉग्स बोललोय. वाह. ओहो. पहिल्यांदा थोडीशी धाकधूक होती, पण मेरा भाई येतो सब जायचं. वा वा, पण तुला इथे बघून फार मज्जा आली. थँक्यू सो मच. तर मंडळी, आजचा भाग इथेच समाप्त होतोय. विनोदाची धमाल अनुभवण्यासाठी आता भेटणार आहोत पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका दर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना होळी आणि धुळवडीच्या रंगारंग शुभेच्छा. हास्य रंगात न्हाऊन निघण्यासाठी पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.
मंडळी, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं त्रासलेला तो मुलगा आज पुन्हा एकदा इथे येतोय. बघूया त्याची केविलवाणी अवस्था, जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कोकण कोहिनूर ओंकार भोजने अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. वा वा गौरी, वा वा वा. बाप वयाच्या वयात मी पुन्हा भाऊ झालो रे. कसाच सर बोला. हे बघितलं ना काय करू माझ्या आयुष्याचं मी. माझं वय वर्ष 29 चालू आहे. ह्या वयात मुलं काय करतात आणि मी काय करतोय. हा, लोक त्यांच्या बायकोला बाळाला खुशीत घेऊन साखर झोपेत स्वप्न बघत असतात. मी माझ्या बापाच्या झोपमोडीचा परिणाम सांभाळतोय. काय करायचं, एकच काम आहे मला. सकाळी उठला की याचा डायपर बदला, याला दूध द्या, याला उन्हात घेऊन जा, परत याला दूध पाजा, परत झोपवा. ते झालं की मी ह्याच्या आईची सेवा करा, परत हा नाग्या डायपरमध्ये चित्र काढणार, परत ते डायपर बदला, परत त्याला दूध पाजा, परत झोपवा. एवढंच चाललंय माझ्या आयुष्यात, दुसरं काय होतच नाहीये. हे बाबू असं करू नको रे. हा, शांत झोपत जा, कळलं. प्रभा आई, अगं बघतेस ना तू, अगं कधी माझं करिअर होणार, कधी माझं लग्न होणार आणि कधी तू नातवंड बघणार. ए नागू, रडू नको, शांत बस, शांत बस, शांत बस, नाहीतर मी तुझ्या डायपर मध्ये मुंग्या टाकीन. आई शांत बस. आई लवकर ये, आई लवकर ये. दादा बघ आपल्या बाळाच्या डायपर मध्ये मुंग्या टाकतोय. नाही अरे आई लवकर ये. बोललो काय रे, काय झालं? दादा बघ ना आपल्या बाळाच्या डायपर मध्ये मुंग्या टाकतोय. काय? नाही अरे मी, अरे नालाय का, किती विकृत माणूस आहेस रे. मी फक्त लहान भाऊ आहे ना तुझा, त्याच्या डायपर मध्ये मुंग्या टाकणार आहेस तू. नाही, मी फक्त असं. अहो लवकर बाहेर या तुम्ही. अहो काय झालं? लवकर या. अरे काय झालं परत तुमचं सुरू. मी दमलोय रे. तुम्ही दमू नका, लोड माझ्यावर येतो. काय झालं? माझ्या या लहान लेकराच्या डायपर मध्ये मुंग्या टाकीन असं म्हणतोय हा विकृत माणूस. नाही बाबा, तुम्ही काहीतरी विसरताय का? सॉरी. लिंबू नालायका, घोड्या, बैलासारखा मोठा झालास तरी समजूतदारपणा नाही. आपल्या स्वतःच्या छोट्या भावाच्या डायपर मध्ये मुंग्या सोडतोस. अरे बाबा असं काय. इकडे बाबा ऐका, बघ जरा त्याच्याकडे बघ कसं गोजीरवाणं बाळ आहे. बघ, डोळे अगदी माझ्यावर गेलेत ना. पण त्याचे दोन्ही डोळे उघडे आहेत. गौऱ्या, अरे तुझा लहान भाऊ येतो, बघ ना, बघ कसा गोजीरवाण आहे. बघ. हा, त्याचा गोजीरवाणा चेहऱ्याकडे बघितलं ना तर मला तुमचा लाजीरवाना चेहरा दिसतो आणि त्याच्या डोळ्यात मला तुमची मस्ती दिसते. कळलं काय? ओ बाबा ऐका ना, इकडे या. काय? हे स्किट आहे ना, माझं लग्न जुळवण्यापासून सुरू झालं होतं. आता मी तुमचं मूल सांभाळतोय, इथपर्यंत आलंय. नका ना असं करू बाबा, माझा विचार करा ना बाबा. बेटा अरे काय हरकत आहे, जे माझं आहे ते तुझंच आहे ना. मग हा विचार प्रॉपर्टीच्या बाबतीत पण करा. कशाला 3 वाटे करू आणले तुम्ही उगाचच. आणि जर का माझ्या प्रॉपर्टीमध्ये काही लफडे झाले तरी सुरसुरी मी अगरबत्तीने पेटून लक्षात ठेवा. बघा कसं बोलतोय माझ्या बाळाला. बाबा, लिंबू बाळा, उलट्या काळजाचा आहेस का तू? अरे पण बाबा कशाला तुम्ही सगळे करताय. पण बेटा मी तुझ्याकडनं किती अपेक्षा करतो तुला कळत कसं नाही. मला वाटलं तू आता मोठा भाऊ झालास म्हणजे समजूतदार होशील, आपल्या दोन्ही भावांच्या जबाबदाऱ्या घेशील, त्यांना सांभाळशील, ह्या सगळ्या घराची जबाबदारी तुझ्या खांद्यावर घेशील. पण नाही, तुझं काहीतरी वेगळंच सुरू आहे. बाळा माझी अर्धी लाकडं स्मशानात गेली रे. बाबा तुमची लाकडं स्मशानात गेली, त्यांच्यावर पाऊस पडला, त्यांना नवीन कोंब आलेत. बाबा माझ्या लाकडाचं काय? ए लिंबू दादा, तू काळजी नको करू, तुझी लाकडं मी वाया नाही जाऊ देणार. काय करशील तू? आपला गौरव मोठा झाला ना की मी त्याच्यासाठी बॅट बनवेन.
असा स्टंप लावीन मी आणि त्याच्यावर तुला बेल्स म्हणून ठेवीन भिकाऱ्या. लिंबू बाबा लहान भावाशी असं बोलतोस? मग तो असं डोळे बघ डोळे बघ. चष्मा लावा, चष्मा लावा. आधी मला भीती वाटते. चष्मा लावा. भीती वाटते. आणि तुम्हाला सांगतो बाबा, मी परत सांगतो, माझं नाव लिंबू नाहीये, माझं नाव गौरव आहे. गौरव, कळलं? जे 15-15 मिनिटाला डायपर मध्ये रंगाची उधळण करतं ना, ते लिंबू आहे, मी नाही. ठीक आहे. हा बस. आजपासून या घरात 2 गौरव आहेत. नाही नाही, तू मध्ये बोल नको बने. मला नावावरून भाऊबंदकीचा वाद नकोय आपल्या घरात. अरे कितीतरी घरं उद्ध्वस्त होताना पाहिलेत मी. नको, तोही गौरव, हाही गौरव. हा चला. ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना तसं होईल. काय झालं? वास कसला येतोय? दत्तू, गौरवचं डायपर बघ. काय झालं? मी डायपर लावतो. हात लावून बघ. डायपर मी डायपर लावतो. थांब इकडे. मारून टाकी त्याला मी. इकडे उभा राहा. इथे उभा एक मिनिट, मी डायपर लावतो का सांगा? याने हात लावला मला बाबा. मी डायपर लावतो का? भिकाऱ्या मुद्दाम करतो का तू? इकडे बघ. बाबा तुम्ही चष्मा लावा. मी डायपर. दत्तू बाळा असं करतात, असं करतात. सॉरी म्हण गौरवला. सॉरी भिकारी. सॉरी गौरव, सॉरी. ए सॉरी. तू तरी असं नको करू रे राजा. आपल्या गौरू बाळाला सॉरी शब्दाचा अर्थ कळतो का? नाही कळतो? त्याला कसा कळेल? तो लहान आहे की नाही? त्याला फक्त एवढंच कळतं. घरभर नागडं फिरायचं आणि सतत शिशी करायचं. काय रे लबाड? गौरू आमचा नागला डायपर मध्ये हागला. लबाड. बाबा लय घाण वाटतं ऐकताना. ऐका ना, असं वाटतं मी नागडा फिरतो घरात ना. काय बोल लिंबू बेटा, अरे नावं सारखी असल्यामुळे हा गोंधळ होणार ना. असे छोटे मोठे गैरसमज होणारच, त्याला पर्याय नाही. लबाड कसा असतोय. पप्पी पाहिजे? पप्पी पाहिजे? दत्तू दादाची पप्पी पाहिजे? ए दत्तू बेटा, गौरवला पप्पी दे. काय करूया मी? अरे हा कशाला माझी पप्पी घेतोय? ए तू कशाला माझी पप्पी घेतली रे? मग दोघांचं नाव एकच आहे. नाही बस झालं, राहू द्या, असू द्या. माझं नाव लिंबू तर लिंबू, पण मला ह्याची पप्पी घ्यायची नाहीये. पण तू आता म्हणालास गौरव माझे, माझं नाव नाही. आतापासून माझं नाव लिंबूच. मला ह्याची पप्पी घ्यायची नाही आयुष्यभर, कळलं? ठीक आहे बस. दत्तू जा आपल्या बाळासाठी कोळशाची धुरी घेऊन ये जा. आणि जर कोळसा पेटत नसेल ना तर अख्खा जळून घे आणि पेटव. सुधार रे सुधार. कसं बोलवतो तुला? कसं करतो मला बघितलं का? तू मोठा आहेस ना, पण सतत भावंडाचा राग करणं हे तुला नाही शोभत बेटा. आता तू मोठा झालायस, कळतं तुला? काहीतरी कामाचं बघ. आता दत्तूची शाळा सुरू होईल, गौरू बाळाची पण शाळा असेल, नंतर त्याची औषधं, कपडे, खेळणी, ह्या सगळ्याचा खर्च मी एकटा कसा बघू? मला नाही झेपणार रे बाळा. तू काहीतरी कामाचं बघ. म्हणजे काहीतरी कामाचं बघ. मी? अहो मी काय म्हणते, मी माझ्या मैत्रिणीशी बोलू का? कशाबद्दल? त्यांच्याकडे ना पापड लाटायला एक माणूस हवाय. पापड लाटायला एक माणूस हवाय. म्हणजे कसं, म्हणजे बघा रोज 40 पापड लाटले ना, रोजचे 5 रुपये मिळतील. हो, म्हणजे कसं बाळाचं सगळं आवरलं, जेवण करून लिंबू बाळ बाहेर जाईल आणि पापड लाटत बसेल ना. 4000 पापड लाटले तर किमान 500 रुपये तरी मिळतील रोजचे. दिवसाला. बघ वा. गेल्या जन्मात तुझ्या बाबाचं मी काय खाल्लं होतं का? कशाला मग एवढं सगळं करते सांग ना? दिवसभर तुझ्या पोराचं पण करायचं, मग तुझ्याकरता 1.5 ट्रक जेवण बनवायचं, मग मी जाऊन 4000 पापड लाटणार. कशाला एवढं सगळं पाहिजे? नको ना बाबा, सांगा ना. ठीक आहे, तुला नाही करायचं का? नाही करणार मी करतो. मला झेपेल तसं, मला जमेल तसं मी करतो ही सगळी कामं. कारण तुमच्या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे ना. चालेल, हरकत नाही बाबा. नाही काय हरकत नाही, मी करतो कामं. पण एक अट आहे, मी ही सगळी बाहेरची कामं करेन, पण तुला घराकडे लक्ष द्यावं लागेल. हा मी देईन घराकडे. देशील ना? हा देईन. शाब्बास. हे बघ, मी काल गौरू बाळाला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो. त्यांनी सांगितलं त्याचं पोट खराब आहे. त्याच्या शीचे सॅम्पल तपासायला सांगितलेत त्यांनी. बेटा त्या बाटल्या कुठे आहेत? आण पटकन. ह्या घे, ह्या 7 बाटल्या आहेत. रोज एक सॅम्पल घ्यायचं आणि फ्रीज मध्ये ठेवायचं, कळलं? दादा माझ्या पण 2 बाटल्या घे. हा तुझ्या कशाला? माझं पण कधी कधी पोट दुखतं. किती भिकारी आहात तुम्ही लोक. बाहेर लोक रंगपंचमी खेळतायत आणि मी घरामध्ये रंगरंग कोणता खेळत बसू? या बाटल्या भरून फ्रीज मध्ये ठेव. तुझी अरे ना, जाऊ द्या. फॅमिली आहे यार तुमची यार, खरंच नाही यार, मला कळत नाही.
कशाला तुम्ही सगळं सांगता? मला झेपलं असताना मीच एकटीने सगळं केलं असतं. पण बाळणपणात सुकले हो मी खूप. सुकले कॉलेज मधला नुसरत फतेह अली खान दिसतोय आणि सुकले म्हणजे दिवसभर खा काजू खा बदाम खा पिस्ता खा 4 लिटर दूध पी आणि मग ते सुकले म्हणून कुठल्या ऐकायला सुकलेस ग तू? किती खोटं बोलशील? सुकले लावले उगाच आपलं बाबा हे सगळं खोटं चाललंय बाबा हे मला पटतच नाही सगळं. पण लिंबू बाळा तुला लाज नाही वाटत तुझ्या आईचं खाणं काढतोस? हा प्रभे बघ बघ नशीब हे सगळं बघण्याआधी तू निघून गेलीस, नाहीतर तुझा तंबाखू आणि जर्दा खाणं पण काढलं असतं याने. प्रभाई जर्दा खायची? हो. आज जो मी कमी तिखट खातो ना तो तिच्याच चुन्यामुळे झालेल्या जखमांमुळे. लग्नात जेव्हा अंतरपाट पडला ना तेव्हा वसाडी तंबाखू मळत होती. बरोबर. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. कुठल्या घरात जन्माला आलो यार मी? बाप सेक्सी आई तंबाखू खाते. काय म्हणालास? नाही बाबा सॉरी बाबा. काय म्हणालास? बाबा सॉरी ते मला असं म्हणायचं नव्हतं पण बाबा 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 मला कशाला मारा तुम्ही? तू माझ्यावर आवाज चढवतोय? हा गौरू बाळ हसतंय. त्याला आवडलं वाटतं. परत मारा. मला हे त्याला आवडलं? मारा मारा बाळा हे बघ बाळा हे बघ. बघा आता नाही. मला ह्या बाईचा सगळा प्लॅन माहित आहे. तुम्ही मला मारणार मग ते बोलणार पोरगा हसतंय. मी काम करू आपण गौरू बाळाला घरातच ठेवून घेऊ म्हणजे ह्याला मारू म्हणजे हा हसेल. सगळं माहित आहे मला बाबा. मी नाही राहणार या घरात कळलं काय? जोपर्यंत तुम्ही यांना हाकलत नाही तोपर्यंत मी घरात येणार नाही. बस मी चाललो. ए दादा काय? थांब 1 मिनिट थांब. काय रे? तुझी बॅग घेऊन जा जाताना. माझ्या बरोबर कपाटात चल ना. तुला हुक म्हणून लावतो का बघ कपाटामध्ये लाग्या. हा घराबाहेर गेले केवढी शांतता होते ना घरात. असो दत्तू बेटा. हा बाबा. बाळाकडे लक्ष दे. वने हो. चल. अहो आत्ता दम लावतात ना तुम्ही? अगं भांडी धुवून झाली आता कपडे शिल्लक आहेत ना. हा मी तेच म्हणते. मग तुम्ही सगळं एकटंच करता मला काही करूच देत नाही. चल आता. तुम्ही एकटंच. बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसादा मला गंमत अशी वाटते की एकही घटना नव्हती या स्किटमध्ये, काहीही हॅपनिंग नव्हतं, पण तरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत इतकं पकडून ठेवलं ते निव्वळ तुमच्या चौघांच्या परफॉर्मन्समुळे. ब्रिलियंट. दत्तू तुझ्यात कमी नाही येतं किडे दत्तू खूप आहे. वा मजा आली. ओमकार काहीतरी वेगळंच कॅरेक्टर प्ले करतोस तू आहे. म्हणजे ना मला गंमत वाटते की इतकं हिलेरियस चाललंय आणि तू त्या कॅरेक्टरचा सिरियसनेस थ्रू आउट मेंटेन करतोस आणि त्यामुळे ते जास्त मजा येते त्याची बघायला. गौऱ्या आम्हाला माहिती आहेस की तू किती आगाऊ आहेस पण तरीसुद्धा तुझी कीव येते. इतकं ताकदीचा परफॉर्मन्स असतो तुझा. म्हणजे स्किट संपले असं वाटतं नाही याला असंच पाहिजे, पण स्किट बघेपर्यंत असं वाटतं अरे 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 काय चाललंय रे याच्यात. हा जो तू आव आणतोस गरीबपणाचा किंवा हा जान कुर्बान क्या बात. फॅन्टॅस्टिक. वनिता फार गोड, फार मजा आली. ब्युटिफुल परफॉर्मन्स. मस्त. थँक्यू. भारदस्त आवाज आणि दमदार अभिनयानं अनेक मालिका आणि चित्रपटांमधून आपला दबदबा निर्माण करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके कलाकार अनंत जोग आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत होळीचं काव्य संमेलन रंगवायला आज इथे येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. अरे सर आमच्या इकडे मंडळात दरवर्षी हा कार्यक्रम होतो. तिथे मसाला दूध आमचं खूप फेमस आहे सर. ते सेलिब्रिटी मागून मागून पितात. एकदा तुम्ही पण दे तिकडे दे. मला त्या मसाला दुधामध्ये 4 वेळा बिरोळ्या टाकून द्या. करूया हा सगळं हे घ्या. चांगलं लागत. मला तर 4 वेळा टाकायच्यात नाही तर कार्यक्रमात त्याच्यामुळे. खूप सेलिब्रिटी इथे येऊन गेलेत. तुम्ही
मागच्या वेळेला प्रसादोक आले होते, ग्लास पण घरी घेऊन गेले. स्टीलचा असून. हो सर, हो सर, सर सर द्या. या. हा. लागलं तर घ्या, अजून मसाला दूध आहे आमच्या गावात. सर घ्या घ्या. हा छान छान छान. थँक्यू सर, तुम्ही आलात इथे. सर तुम्ही स्वतः इथे आलात, आम्हाला खूप भारी वाटलं. स्वतः म्हणजे माझ्या वेळी दुसरा येतो कधी. तसं नाही, एवढे मोठे कवी आहात तुम्ही, तरी सुद्धा इथे आलात म्हणून तुमचे खूप खूप आभार. एवढ्या छोट्या मंचावर आलात ते. पण याच वेळेला तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची, तुम्हाला म्हणजे प्रेक्षकांना. हा सर. हा कार्यक्रम चालू असताना यात काही व्यत्यय येईल, म्हणजे शिट्या वाजवणं, काही कमेंट्स करणं, असलं काही केलं तर मी हा कार्यक्रम अर्ध्यात सोडून निघून जाईन. उद्या याची बोंबावून झाली, आनंदोगांनी कार्यक्रम अर्ध्यावर सोडला, मला काही फरक पडत नाही. हो सर, मी सांगितलेलं आहे, बाहेर सूचना पण लिहिलेल्या आहेत. कृपया कुणी असं करू नये. शिट्ट्या बिट्ट्या कोणी प्लीज. नाही होणार सर. ठीक आहे. मी ओळख करून देतो, हे आमचे भावी नगरसेवक आहेत, प्रसादजी खांडेकर, या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. अरे वा, मस्त. हो, एकदम कार्यक्रम उत्तम होणार, काही टेन्शनच घेऊ नका तुम्ही. आहे मी व्यवस्थित करतो, काही टेन्शन नाही. हा मॅडम एक मिनिट. हा मॅडम मस्त करा, कार्यक्रम होणार, मस्त होणार, मस्त होणार कार्यक्रम. छान करा कार्यक्रम, छान करा, मस्त करा. बसा बसा बसा. यांचं काय असू द्या. सर दूध द्या, अजून दूध. सर ते थोडे हळवे कवी आहेत. हळवे कवी आहेत ते, त्यांच्यात कारुण्य खूप भरलेलं आहे म्हणून ते जरासे असे आहेत. वेगळ्या धाटणीचे कवी आहेत सर ते. एवढं हो खूप आहे. दूध आपलं दूध आहे का? होणार सगळं होणार. आहे सर. घ्या सर, दूध घ्या. चला मी बसलो. कार्यक्रम सुरू करतो. हा भाऊ, कार्यक्रम सुरू घ्या ना. दूध घ्या ना, दूध आहे. घ्या घ्या घ्या. पांढरं दूध आहे. घ्या खरंच घ्या. नमस्कार रसिक हो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी निवेदक समीर चौघुले. किसी ने खूब कहा है, अरे पूरे मैं तेजा हूँ, मार्क इधर है. याचा काही संबंध नाही आपल्या कार्यक्रमाशी, पण एक जस्ट किसीने कहा है म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आपण आता कार्यक्रमाकडे वळूया. महाराष्ट्रातील 3 रत्न इकडे आलेले आहेत, काव्य रत्न. त्यांना तुम्ही महाराष्ट्र भूषण सुद्धा म्हणू शकता. सगळ्यात आपण ओळख करून घेऊया. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी अनंत जोग, ज्यांना आपण कवी झुंजू मुंजू असंही म्हणतो. हे कवी निसर्ग कवी आहेत. निसर्गातील तरलता ते आपल्या शब्दांमध्ये इतक्या उत्तमरित्या समोर आणतात की आपल्या तोंडातून सहज बाहेर पडतं, वाह 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 वाह. आपल्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलेला आहात खरंच, पण त्यांच्या 2 अटी आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रेक्षकांनी इथे आरडाओरडा करायचा नाही, व्यक्त होताना उन्माद दाखवायचा नाही. हे असं कृपया करू नये, ही तुम्हाला विनंती आहे. नाहीतर ते इथून तडक निघून जातील. तर आपण आपली लाज बाळगायची आहे. मी ऑलरेडी त्यांना सांगितलेलं आहे. आणि कसं आहे, प्रत्येक कलाकार असतो, त्याच्याकडून तुमच्या जशा अपेक्षा असतात तशा कलेच्या प्रेक्षकांकडून त्या अपेक्षा आहेत. त्यामुळे कृपया नीट वागा. तर आपण आता वळणार आहोत. कवी झुंजू मुंजू. घ्या ना दूध घ्या. चांगलं असतं दूध, काही हे नसतं. घ्या कवी झुंजू मुंजू. कळलं, ऐकलंय नाही बरोबर. समीरजी नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. मी आता माझी कविता सादर करू का? हो कृपया रसिको. जरा भोजन जरा थांब. या. नाजूक भोळ्या भूमीवर. वा नाही वावा नाही, चांगलं होतंय. उगाच काय वावा. चांगलं. नाजूक भोळ्या भूमीवर नाही मज्जा नाही येत आहे. नाजूक. हां, मी तुम्हाला एनॅक्ट करून दाखवू का, म्हणजे साबीने.
दाखवा तसं हो. दाखवा ना नाजूक भोळ्या भूमीवर हवेचा हिंदोळा, पानांची सळसळ करते कोकिळेच्या मना, कोकिळेच्या मना, कोकिळेच्या मना, आणि हा निसर्ग लावी तसे मला आगळाच चाळा. वा रसिक हो, अतिशय सुंदर. याने जी चाल लावली ना 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 ना, शब्द जाऊ द्यात ते नव्हतेच, पण ही जी चाल लावली रसिक हो, ही अंतर्मुख करून गेली, विचार करायला लावून गेली रसिक हो. थोड्या मोठ्यांच्या अशा चाली असतात. आपण पुन्हा वळणार आहोत एका मोठ्या कवयित्रीकडे. किसीने खूप कहा है चप्पा चप्पा चरका चले, चप्पा चप्पा चरका चले, ओली बोली बेली बोले, बेली आहे की सेली आहे पुढे. रसिको हे होत राहतं, शब्द कधी येतात कधी उडतात, तो महत्वाचा भाग नाही आहे, याचा काही संबंध नाहीये खरं तर कार्यक्रमाशी. पण आपण आता वळणार आहोत या कवयित्रींकडे. या कवयित्री आहेत आपल्या मातीतल्या. यांनी जे आयुष्यात केलेलं आहे, आज काम केलेलं आहे, ते आज आपल्या समोर येऊन ते दाखवणार आहेत. या जुन्नरला राहतात. आज नम्रता हे नाव घेतलं की समोर येते ते जुन्नर. तर आज या आपल्या मातीतले कवी इकडे काय दाखवणार आहेत हे आपण सगळे बघणार आहोत. तर कवयित्री नम्रता संभेरावजी. धन्यवाद धन्यवाद. तर मी कविता सादर करते. अगं बया बया बया. ए दत्तू बघ रे काय झालंय. नाही कविता आहे. अच्छा ही कविता बरोबर मला वाटलं काही. अगं बया 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 बया, मोगरा कसा डवरला, रात राणीचा गंध कसा माती मध्ये पसरला. ऐकलं का सर? मोगरा कसा डवरला, रात राणीचा गंध कसा माती मध्ये पसरला. मणा मधी एकच गंध बहरला, अंगावर माझ्या आहे ग रोमांच शहरला. वा 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 वा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रसिको यांची सुद्धा चाल ह्याच्या क्या बात आहे. म्हणजे ना 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 वाना ना 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 या बात आहे. म्हणजे हे नवीन नवीन चाल या मंचावर आपण ऐकलेल्या आहेत. आता पुढे आपण वळणार आहोत. रसिको तत्पूर्वी किसीने खूप कहा है. इडली 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 इडली. रसिक आपण वळणार होतो. आपले पुढचे कवी इकडे आलेले आहेत. कवी कारुण्य. रसिक हो, तुमच्या अश्रूंचं भान आता फुटणार आहे. कारण हा माणूस जेव्हापासून त्याला समज आलेली आहे तेव्हापासून हा माणूस हसलेला नाहीये. याच्या क्षणाक्षणात रोमारोमात कारुण्य भरलेलं आहे. रसिक हो, तर कवी कारुण्य आपल्या समोर बसलेले आहेत. उर्फ ओंकारजी भोजने आपल्या कविता सादर करणार आहेत. ओंकारजी कविता आहे ना सादर करणार. लोक बसलेत ना. कविता कविता हा. आग लागली झोपडीला. वा वा, चांगलं चांगलं. आग लागली झोपडीला, माय माझी आत हो. वा वा. आग लागली झोपडीला, माय माझी आत हो. गोठ्यात वासराचा हंबरडा, आई तुला शोधू कुठे. क्या बात, क्या बात आहे. वा वा वा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या कारुण्य कवींसाठी. रसिको किसीने खूप कहा है, किसीने खूप कहा है कि कितने आदमी थे, और किसी ने खूब कहा है कि मैं तुम्हारा नमक खाया है और नमक खाने के बाद. समीर सर कार्यक्रम सुरू जरा थांब. अरे कार्यक्रम सुरू आहे, थांब जरा. काय काम आहे. 2 मिनिटं ना सर. क्षमस्व मी जरा आलो. एक तांत्रिक अडचण झालेली आहे. काय झालं सर? एक घोळ झालाय सर. काय घोळ झाला? मगाशी जे दूध वाटलं ते हे प्याले का? हे काय पिताय? चांगलं दूध आहे. लागलं तर प्या. लागलं तर प्या. कमी आहे त्याच्यात पण
काय हरकत नाही, हळद घालायला चालतंय, सांगता ना हळद. अहो सर ते मसाला दूध नाहीये सर, मग ती थंडाई आहे सर. हे जे पितायत ती थंडाई म्हणजे ती वाली थंडाई. हो सर. अरे काय चाललंय असं कसं झालं पण? अरे मग गरम दूध कुठे, ते मसाला दूध कुठे? अहो सर त्या विराजने घोळ घातलाय सगळा. काय मसाला दूधवाला जे पातेलं होतं ना, ते नगरसेवकांची माणसं बसलेत खाली, तिकडे नेऊन ठेवलं आणि त्यांचं थंडाईचं पातेलं वर आणून दिलं. काय बोलतोयस काय? मगाशी ते वाटलं सर मी सगळ्यांना. अरे पण आता हे कवितेचं काय होणार? आपल्या कवितेचं काय होणार? इकडे सर हे ये ना इकडे टक्कू. सर असं करू नका सर. ज्येष्ठ श्रेष्ठ कवी आहात, तुमची नियमावली आता मगाशी वाचली आपण. हे असं तुम्हीच सांगितलं करू का? हा हा. तर रसिक हो, हे टक्कू नका करू सर, प्लीज करू नका. तुम्ही झुंजू मुंजू कवी आहात, झिंगू पिंगू कवी नाही आहात. प्लीज असं प्लीज असं टक्कू सुरू करणार आहे कार्य. सर हे नका म्हणून. अरे काय चाललंय? काय घातलंस तू त्याच्या थंडाईमध्ये? स्ट्रॉंग झाले, भरपूर स्ट्रॉंग झाले. इतके स्ट्रॉंग. 2 ग्लासात चढली यांना. दत्तूने 2 चमचे घेतले, आता खाली कुत्र्यासोबत लपंडाव खेळतो सर. अरे आता काय होणार? काव्य संमेलनाचं काय करायचं? अख्खं काव्य संमेलन. केस याचा गळाला, आनंद माझा पळाला. हे चांगलं. केस याचा गळाला, आनंद माझा पळाला, उदास वाटे मज उदास. तुकडत कवी आहे हा, तुकडत कवी आहे. त्याच्यापेक्षा मी चांगली कविता करू शकतो. तुला ठेचीन बुट्टे माझी पाठी. वा 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 वा. हरकत नाही, तुझ्यामुळे तुझ्यामुळे झालं हे. टक्कू हे पण लागले आता. हे बघा, तुम्ही गावरान कवी आहात, तुम्ही बिहारन कवी नाही आहात. तर मला तुम्हाला एवढं सांगायचं की जरा शुद्ध मराठीत तुम्ही बोललात तर. मला गावरान बोलतोय, मला गावरान बोलतोय. मी गावरान आहे बाय. माझी गावठी ती गावठी, तुझी मराठी ती मराठी का? आवाला कुत्रा तो कुत्रा आणि तू आवाला कुत्रा तो आम्ही का? जानाट दुचक्या दात कशात घालीन, कशात लई हसलास तर कशात घालीन. वा 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 वा. रसिक हो, वा वा. खरंच रसिक हो, 20 वर्षापूर्वी आम्ही एका एकांकिकेत काम केलं होतं. तो परिच्छेद आता त्यांनी फार छान म्हणून दाखवलेला आहे. खरंच नम्रता, तुमची मेमरी इतकी सुंदर आहे. खरंच मला खूप आनंद झाला त्याचा मेमरीचा. वा 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 वा. टक्कू आपण आता वळणार आहोत. एक मिनिट, मी आता आपण आता पटकन कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आणि पटकन कार्यक्रम संपवणार आहोत. आपण वळणार आहोत कारुंड्या कवींकडे. तुम्ही तुमची कविता पटकन सादर करावी. नका बघू पटापट सादर करा. चला चला. हा, फार वेळ जातोय. पटपट. पतीचा मृतदेह. अरे नाही, हे हसायचं नाही. पतीचा मृतदेह मांडीवर ठेवून ती म्हणाली. हसू नका. कडक पाव ठेवलेत का मांडीवर? मृतदेह आहे ना तो, मृतदेह. हा, पतीचा मृतदेह मांडीवर ठेवून ती म्हणाली, राजसा कामावर जायला सकाळी किती वाजता उठवायचंय? रसिको, हे काय होते तुमचं कळतंय का? तुमचे शब्द वेगळे आहेत आणि हावभाव तुमचे वेगळे होत आहेत. लक्षात एक नंबरचा तुकडत कमी आहे. तुकडत त्याला काही येत नाही. भासतोय नुसता. अरे मला द्या ना संधी द्यायचं. माकड सकाळच्या दे ना मला संधी. आता हेच सादर करणार आहे कविता, त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. नाही, टाळ्या नाही वाजवायच्या, शिट्टी वाजवायची. शिट्टी नाही, शिट्टी मला टाळ्या नाही आवडत. अहो शिट्टी नका वाजवू. इथे तुम्हीच मगाशी म्हणाल तर शिट्टी चालणार नाही. त्यामुळे आपण वाजवायला काय हरकत आहे? मी शाळेत असताना इतकी बोटं घातली पण एकदाही वाजली नाही. तुम्ही वाजवा ना. सर मी नाही वाजवू शकत. शिट्टे मी नाही वाजवू शकत. का नाही वाजवू शकत? अरे सर, या आहेत ना ह्या. हे बघा, तुम्ही टाळ्या वाजवा. तुम्ही वाजवा ना. टाळ्या नाही, तुम्ही शिट्टी वाजवा. शिट्टी. सर नियम असतात. नियम गेले गाढवाच्या गाडी. गाढवाची गाडी.
रसिको गाढवाची गाडी म्हटलं की समोर काय येतं काय आणि बापा गाडी गाढवाची गाडी. रसिको या कवींची ही खासियत आहे की हे जे कवी आहेत ते निसर्ग कवी आहेत, पण ते निसर्ग कविता करता करता बालकवितांमध्ये कधी घुसले. हा हा हा. आणि बाल आपण लहान असताना ते गाणं होतं, गाढवाची गाडी मोराची साडी बोकडाची दाढी. हा होतं की नाही गाणं लहानपणी. हा कांगारूची माळता हेडी. हा असं होते विविध गंमत जम्मत असतात अशा. मी काय म्हणते ते जर म्हणतील का बुवा तुम्ही शिट्ट्या वाजवा तर मला चालेल. मी काय आपण जरा वेगळं करू. मी काय करते मी नाही का मी अशी चालत जाईन इथं तुम्ही टोन घ्या नीट बस मी चालत जाईन आणि तू शिट्टी वाजव बर का. हा डुचक्या शिट्टी वाजव आणि तुम्ही सर मला म्हणायचं का बुवा पलट पलट हे शिट्टी वाजवणार आहे मीच नाही. अरे नाही मी तोंडात बोट घातलं तू शिट्टी वाजवायची. वाजवतो पलट म्हणा की पलट ना पलट. आता काव्य संधी काव्य सुरू करू का. ऐका नटले तुमच्यासाठी. वा वा वा. नटले तुमच्यासाठी. वा वा वा. बोली काव्य संधी आहे. नटले तुमच्यासाठी. वा वा वा. नटले तुमच्यासाठी. नटले तुमच्यासाठी. वा बाई वा. वा बाई वा. नटले तुमच्यासाठी. नटले तुमच्यासाठी. वा बाई वा. वा बाई वा. बहारदार काव्य संमेलन. खूप मजा आली. प्रसाद दा. आनंद काका तुमचं खूप खूप जोरदार स्वागत या मंचावरती. अदरवाईज इथले परफॉर्मन्स बहारदार होतात, पण आज तुम्ही आल्यामुळे 100% बहारदार राहिला परफॉर्मन्स. तुम्हाला लहानपणापासून इतक्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलेलं आहे, पण मला खूप दिवसांपासून तुम्हाला काहीतरी ह्युमरस सादर करताना प्रचंड इच्छा होती आणि आज या स्किटच्या निमित्ताने ती पूर्ण झाली. फार मजा आली तुम्हाला या अशा रूपात बघताना आणि तुमच्यासारख्या ज्येष्ठ नटाला आज इथे येऊन परफॉर्म करावं असं वाटलं. हा आमच्या पूर्ण टीमचा सन्मान आहे असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच. बाकी तुम्ही तिघही ठार वेडे आहात. सगळेच वाईट चालीचे कवी आहेत इथे. किसीने खूप काय आहे की मला काय माहित नाही काय काय. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. सई. ॲब्सोल्युटली मॅड परफॉर्मन्स होता. आनंद काका तुझं या मंचावर खूप जंगी स्वागत. मला तुझ्यातला ॲक्टर तर सगळ्या महाराष्ट्राला काय भारतालाच आवडतो, पण मला तू जास्त आवडतोस कारण माय लाईफ माय रूल्स ह्या मोटोनी तू जगतोस आणि मला अशी माणसं भयंकर आवडतात. तू एकतर खूप चूजी आहेस तुझ्या कामाच्या बाबतीत आणि आमच्याकडे यायला तू राजी झालास त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आज 4 चांद इथे येऊन लावलेस त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. आणि सचिन सर आणि सचिन मोटे अशा पर्सनॅलिटीच्या माणसाला असं कॅरेक्टर दिलं, ही विजन तुमच्याकडे आहे त्याबद्दल तुमचे खूप काय म्हणे अभिनंदन आणि धन्यवाद. फार मजा आणलीस आनंदादा. मस्त मजा आली. आनंदा तुम्हाला इथे झुंझुमून जाऊन परफॉर्म करताना कसं वाटलं? नाही काय एकतर माझ्या स्वभावाच्या अत्यंत विरुद्ध हे कॅरेक्टर आहे. असं मी कधी केलेलं नाही. तर म्हटलं करून तर बघू. फार तर काय होईल चुकीन यापेक्षा जास्त काय होईल. पण ह्या दोघांनी जे मला सांभाळून घेतलेलं आहे की म्हणजे एखाद्याला प्रोत्साहन कसं द्यावं ते या दोघांकडनं शिकावं. ही मुलगी नसती तर आज माझं काही खरं नव्हतं. खूप धन्यवाद आज आमच्या हा सत्रात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल. थँक्यू. खूप धन्यवाद. मंडळी, उंच कड्यावरून खोल दरीत उडी मारत बंजी जम्पिंगचा आनंद लुटायला गेलंय एक कपल. बघूया तिथे काय घडतंय. ये ये हळूहळू सावकाश. इथून इथून बापरे खूप खोल आहे. हो खूप खोल आहे.
जमणार आहे का आपल्याला? जमणार आहे आपल्याला, घाबरायची काहीही गरज नाहीये. तू भीती नको आणू मनात. तू हा विचार कर ना, आपण दोघं असं एकमेकांना मिठी मारून एकत्र बंजी जम्पिंग करणार. मग या ढगांमधून आपण ढग छेदत छेदत असं मिठीतच खाली जाणार, असं झुलणार. काय रोमॅन्टिक आहे. तुम्ही सांगताय त्यावरनं खूप रोमॅन्टिक वाटतंय ना? एक्साइटमेंट पण आहे की टेन्शन आलंय हो. काही होणार नाही ना आपल्याला? रसिका, काहीही होणार नाही आपल्याला. नक्की? हे बघ, लक्षात ठेव, या माणसाने आपल्याला हे दिलंय की नाही, हे ते पायाला लावायचं, उडी मारायची, झुलायचं. काठावर त्यांची माणसं असतात, ती माणसं आपल्याला सुलट करून बरोबर सोडणार. मग आपण वर यायचं. इतकं सिंपल आहे. करूया? शेंगदाणावाला शेंगदाणे. हो साहेब, शेंगदाणे घेणार काय बम्पिंगचं जम्पिंग करायला? इकडे 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 काय? ओ शपथ, रसिका हे बघ. अरे साऊथ इंडियामध्ये मराठी बोलणारा माणूस. नाही, मला साऊथची भाषा येत नाही ना, म्हणून मी मराठी बोलतो. अच्छा, स्किट पडेल ना. नाही नाही, म्हणजे काल रिहर्सल मध्ये मी 2-3 तास ट्राय केली नाही, असं नाही. मग सगळं म्हणाल रिस्क घेऊ नको म्हणून, बाकी काय नाही. घ्या 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 शेंगदाणे, खारे खारे शेंगदाणे. मजा येते उडी मारताना. अहो काय वेडे आहात का? काय शेंगदाणे घेऊन कशी उडी मारू? मग मुळात मला सांगा, बंजी जम्पिंग सारख्या ठिकाणी ते उंचावर तुम्हाला शेंगदाणे विकायला कोणी ठेवले हो? नाही, शेंगदाणे विकायला ठेवली नाही आहे, मग पंच काढायला ठेवली नाही. काय नाही, नुसतं काय शेंगदाणे इथं विकत बसू? बरोबर आहे का नाही? म्हणजे ह्याचा अर्थ काय माहितीये काय? काय काय? स्किड जर पडलं ना, तर त्याला टेकू लावण्यासाठी मला इथं ठेवली नाही. हो काय सर, मला बोलले की मोरेना टेकू द्यायला तुला इथे ठेवलंय. काय तू मला टेकू देणार? हो देणार सर बोललेत. सिनियर तू आहेस का मी आहेस रे? मग असू दे, काय त्यात काय एवढं? एवढ्या काय झालं म्हणजे तुम्हाला बोलतो तो तुला सांगतो टाकीर फाडून तुला. ऐका ना, काय मला बोलतो सिनियरला. अरे दोघं पण ऐका, स्किट तुमच्या भांडणाचं नाही, आमच्या बंची जम्पिंगचं आहे. करू होय काय? मग ये इकडे, चल आरामात, काही घाबरू नकोस. हळूहळू ते बांधूया आपण. क्या अण्णा, कैसा सब ठीक ना? यंदा नारा उल्ल ओके 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 ओके. छोटू, इसके बाद मैं जाएगा रोज की तरह. आरामात आरामात. रसिका थांब, घाई नको करू. थांब थांब, नको ना, थांबा. शांत शांत. वहिनी वहिनी, काही काळजी करू नका, व्यवस्थित होईल सगळं. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. मराठी बोलले? अजून एक मराठी बोल. तुम्ही मराठी आहात का? मी मराठीच आहे, मूळचा मराठी. आय वर्क हिअर इन साऊथ फॉर 10 years. अरे गंमत आहे तुमच्या भाषेची. मराठी बोलताना शुद्ध बोलता आणि इंग्लिश बोलताना लहेजा लागतं. गंमत आहे. त्याचं काय, मराठी मी व्यवस्थित बोलतो, पण इंग्लिश कसं झालं, आय टॉक विथ साऊथ इंडियन्स ओव्हर हिअर, सो दॅट्स वाय इट्स ॲक्सेंट. करा 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 करा. फर्स्ट टाइम. I will tell you, if you are not living life on edge, then you are giving too much space, I tell you. माझा फेवरेट ऍडव्हेंचर स्पोर्ट आहे बंजी जम्पिंग. करा करा, एन्जॉय एन्जॉय. थँक्यू एन्जॉय. काही घाबरू नको. एक मिनिट, काय वाऱ्याची दिशा वगैरे चेक केली आहेत ना? वाऱ्याची दिशा म्हणजे? नाही, खाली उडी मारताना ना काय करायचं, वाऱ्याच्या दिशेने वहिनींचं डोकं नको. का? काय आहे, वेन वी गो डाऊन, मग काय होतं, आपल्याला अचानक लक्षात येतं, अय्यो वारा तर या दिशेने वाहतोय. मग काय तुमचे केस उडणार, त्यांच्या डोळ्यात जाणार, मग हे डोळे चोळायला असा मिठी सोडणार. मिठी सुटली रे सुटली की त्या धक्क्याने दोरी तुटू शकते ना. इट विल बी डिझास्टर. हे दोरी तुटते वगैरे का? ऑफकोर्स. अरे हो, बघितलं ना. अरे कशी दोरी तुटेल? वेडी आहेस का तू? त्या माणसाने पक्की बांधली आहे की नाही इथे दोरी? बघ ना, हे सगळं आहे, कशी तुटेल? काय रे, व्यवस्थित बांधली आहे की नाही तू दोरी? आता निमटा निन्न वड्डू. म्हणजे मी जे बोलतोय तेच तो बोलतोय. हा, लास्ट वीक एक कपल आला होता. अण्णा, ते कपल? होय होय, कपल कपल. काय त्यांना सांगू तरी द्या. काय आधीच काय कपल? नाही, त्यांना माहिती आहे ना, सारखंच एक कपल होतं. अरे काय ना, एक्साइटमेंट मध्ये उडी मारली, वाऱ्याचा काय अंदाज घेतला नाही आणि झालं. काय झालं? अरे वारा दुसऱ्या दिशेने वाहू लागला तर
नवरा गॉट पॅनिक. एवढा पॅनिक झाला सिच्युएशन मध्ये, त्यांनी एवढी गच्च मिठी मारली बायकोला, गळा आवळला ना तिचा. अरे म्हणजे खाली जाईपर्यंत शी वॉज डेड. आय टेल यू. आस्क हिम. काय रे खरं बोलतो? आई अय्यो, आता आणि मटा विन्न वड्डू परत म्हणजे मी जे बोलतोय तेच तो बोलतोय. अण्णांना विचारा ना तुम्ही. हो अण्णा, मला माहिती आहे. हो ती जी बाई होती ना, तिच्या गल्याची काय नाही नायलॉनची दोरी झाली होती. काय समजलं? एवढं घट्ट बिलक खोटं सांगतोय काय? नाही नको तसेही तुम्ही फट्टू आहात. खाली जाता तुम्ही घाबरत आणि मला पटकन गळा आवळला तर नाही नको. आणि गेल्या आठवड्यात आपलं भांडण झालं होतं, त्याचा राग काढायला तुम्ही घेऊन नाही आला. अरे वेळी आहेस काय रसिका, काही बोलशील काय? मी कशाला तुझा गळा पिळत आहे? नाही बाबा, नको ना घाबरवू तिला. काय प्रॉब्लेम आहे का तुझा? मी घाबरवत नाहीये. आय एम जस्ट मेकिंग यू अवेअर ऑफ द सिच्युएशन. मरायला अवेअर ऑफ द सिच्युएशन मारायला करतो. सॉरी. तू नको काळजी करूस. हे बघ, खाली आहे ना, खाली त्यांची माणसं असतात. हे बघ, इथून आपण उडी मारली ना की झुलायचं, त्यांच्याकडे जायचं, काटावर ते आपल्याला सोडवणार, आपण यायचं. चल. नाही ते बरोबर आहे. ते झुलायचं वगैरे खाली पकडणारी लोक असतात. इट इज राईट. पण आपण झुलायचं असतं हे लक्षात ठेवा. नाहीतर काय करतात रोमॅन्टिक कपल, झुलायचं विसरून जातात, खाली त्यांच्या रोमॅन्टिक फॅन्टसीज करत बसतात. नाही तुम्ही तसं करणार नाही. शी सीम्स मोर रोमॅन्टिक देन यू. काही काय नाही, उलट हेच तसले आहेत. आमच्या सोसायटीच्या लिफ्ट मध्ये ना एकदा आम्ही दोघच होतो, तर असं बंद झालं. त्याने सांगू द्या ना. लिफ्टचा दरवाजा बंद झाला, काय काय करतो सांगू द्या ना. नाही पण सगळं इसकडून सांगा. सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहायला पाहिजे. ऐका ना, सांगा प्लीज. अण्णा नाही म्हणू नका प्लीज. काय तुमची आजी इसपनी तिच्या गोष्टी सांगते? इसकटून सांगा. नाही इंड ना रे उले इंडल. ओके खडकावर असं ऐकायला भेटतं काय आम्हाला कधी? ओके उगाच नको. नाही काय हे रिस्की आहे. तुम्ही जर असं करत असाल तर इट इज रिस्की. लास्ट वीक तुमच्यासारखंच एक कपल काय झालं त्यांचं? खाली गेले, खाली झोका द्यायचा सोडून ते तिकडे पप्पी झप्पी घेत बसले ना. झोका थांबल्यावर कळलं नदीत मगर येते. ह्याच्यात मगर आहे म्हणजे काय? मगर आहे आतमध्ये. नको ना, आपण वाटल्यास हवं तर फोटो काढूया, आपण टाकू, पण इथं नको. म्हणजे तू पॅनिक होते. संतोष मारी फाचकन. रसा शांत हो. मला सांग, जर या पाण्यात मगर असती तर या साऊथ इंडियन माणसाने इथे बंजी जम्पिंगचं दुकान टाकलं असतं का? मला सांग. काय काळजी करू नको, मी तुला झुलवणार. चल. तुम्ही कसले झुलवणार? परवा गार्डन मध्ये घेऊन गेलात, झुल्यावर बसल्यावर धक्का मारायला गेला, स्वतःच खाली पडलात. हे नको सांगू. आणि साधी यानं कधी मेथीची जोडी आणायला सांगितली ना तर पालकाची जोडी घेऊन येतात. मॉल मध्ये गेल्यावर बिलिंग साठी उभं राहत होता. आपण काय बघतो, जरा कमी लाईन आहे तिथे उभं राहायला, बरोबर मोठ्या लाईनीमध्ये जाऊन उभे राहतील. तुमचा हा ढोपडा मी संसारात सहन करते, इकडे नाही करू शकत. माझा जीव जाईल, माझ्या जीवाचा प्रश्न आहे, तुमच्याही जीवाचा प्रश्न. वहिनी तुम्ही ते साईडला. वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझ्याकडे बघा. त्यांच्याकडे बघून झालं की माझ्याकडे बघा. बघायचा कार्यक्रम आहे? नाही तसं ना, अदनं मधनं बघितलं तर मला रिॲक्शन देता येतील ना. मोठे एंड ना रे. ओके नको त्यांना. ओके हे बघा, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मी जसं सांगितलंय तसं केलं ना, काही होणार नाही. ओके मी गाईड करतो ना तुम्हाला. आय विल गाईड यू. आय हॅव एक्सपिरियन्स. ओके एक्सपिरियन्स नकोय मला तुझा गायडन्स. आमचं बघू आम्ही बाजूला. चल. ऐका ना, ते सांगतात तर ऐकून तरी घेऊयात ना. अरे रसिका नको ना यार, गाईड करतील आपल्याला नीट. अरे तो माणूस इथून रोज लोकांना रस्सी बांधून खाली सोडतो, तो सांगतोय ना. काय प्रॉब्लेम आहे? ओ तो फक्त सोडतो, मी जातो लोकांबरोबर रेग्युलरली. कळलं का? हे जे सिंगल लोक येतात ना त्यांच्यावर मीच तर उडी मारतो. मी एक काम करतो, तुम्हाला फक्त हे कसं बांधायचं आणि कसं उडी मारायची एवढंच सांगतो. ओके जर तुम्हाला पटलं तर घ्या, नाही तर लिव्ह इट. आय डोंट माइंड. नाही चालेल आम्हाला. तुम्ही सांगा. करायचं असेल तर ऐकावं लागेल ना त्यांचं. आम्ही ऐकू. हे काढा. अरे पण गरज मला माहिती ना, मी करतो ना. ऐका ना. आपल्याला नाही पटलं तर आपण नकोच करूयात ना. फक्त ते काय सांगतात हळूकून. सॉरी ते काढा. त्या पायातलं काढा. काढतो. शपथ यार रसिका, तुझी ना खूप नाटकं असतात. हे घे. आता हे बघा, हे असं आहे ना,
हे असं इकडनं बांधायचं. त्यांनी कसं बांधलंय, हे असं बांधलं इथे. हा हे इथे असं घातलं. करेक्ट करेक्ट. हे कळलेलं मला. हे टाईट झालं. हे कळलेलं मला. हो येस. आणि हळूच उभं राहायचं. हळूहळू हळूच उभं राहायचं. या इथं माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, खाली बघू नका. हळूहळू या, काही होणार नाही. हा होईल. हा जास्त पुढे कसं होतं. नाही 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 मी दाखवतोय. इथपर्यंत कडेवर आला. हा असा हात घट्ट. आय एम सो सॉरी, मी जरा घट्ट धरतोय का ना आपल्याला. आणि आता मला मिठी मारा, मिठी मारा मला. एवढं घट्ट नको. नाही नाही अहो आता उडी मारायची आहे ना. अहो तुम्ही नीट बघून घ्या. मला वेळेला गोंधळ घालता मग तुम्ही. वहिनी 1 2 3 म्हटल्यावर जम्प म्हटल्यावर आपण उडी मारायची. ओके हात फक्त सोडला ना तिचा 1 पकडलेला 2 3 जम्प. हात सोडाय पकडून ठेवलं. माझ्या बायकोला खाली घेऊन गेला. अरे माझ्या बायकोला खाली घेऊन गेला तो. माझ्या बायकोला खाली घेऊन गेला. हो वारट ठेवा कशाला. माझ्या बायकोला खाली घेऊन गेला. अहो नेहमीच आहे त्याचं. तो दुसऱ्यांच्या बायकाला ना असा जम्पिंगच्या उड्या घालतो का ना खाली. तरी मी सांगत होतो तुम्हाला त्याचं ऐकू नका म्हणून. तुला मराठी बोलता येतं म्हणजे काय. मग अशी मराठीत भांडत नव्हतो आम्ही. थांबा तुम्ही काळजी करू नको. हे घ्या 20 रुपयाला दोन आहेत. जास्त काही महाग नाही आहेत. घ्या तुमच्या तोंडात कोण ते शेंगदाणे. वा 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 छान बागुंदी परफॉर्मन्स. म्हणजे खूप छान परफॉर्मन्स. बघा हा सरसी काय म्हणतायत प्रसादा. मला हे नाव इतकं समर्पक वाटतंय, MHJ बंजी जम्पिंग. मला असं वाटतं की आपले जे सगळे लेखक आहेत, लेखकांची जी सगळी फळी, आज त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. अमोल पाटील, ऋषिकांत राऊत, मोठे स्वतः, प्रसाद, समीर, अभिजित पवार, विनायक पुरुषोत्तम, सगळ्याच लेखकांचं, कोणाचं नाव राहिलं असेल नजर चुकली तर सगळ्या लेखकांचं कौतुक करायला पाहिजे. कारण हे सगळे लेखक दोन्ही पायांना मोठे आणि गोस्वामींच्या साखळ्या बांधून प्रत्येक वेळेला एका नवीन विषयाच्या दरीत बंजी जम्पिंग करतात आणि वर येताना वेगवेगळ्या सिरीज घेऊन येतात. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचा बहारदार अभिनय आम्हाला बघायला मिळतो. सो या निमित्ताने सगळ्या लेखकांना या बंजी जम्पिंगसाठी सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स ॲज युजल. मजा आली. खूप मजा. रसिका हे तसलेच आहेत. ह्याचं टायमिंग अप्रतिम होतं. आम्ही सगळे खूप हसलो त्या टायमिंगवरती. प्लॅटॉनिक ही कसली खंत, असला ऐकायला मिळत नाही. ही कसली खंत, ही मला खंतच समजली नाही तुमची, पण गोड वाटली, मजा आली. आणि तमिळ आणि तेलुगूच्या नावाखाली आपण सगळे कन्नड बोलत होतात, हे फार भारी होतं. हे मला फारच आवडलं. हे मला खूप आवडलं. राऊत मस्त. पीपी आज तू दाखवून दिलंस की पुरुष सुद्धा लाजताना किती सुंदर दिसू शकतो. मस्त, फार मजा आली तुला बघताना. मस्त झाली ही सिरीज. आम्ही खूप हसलो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू टीम. आणि याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. विनोदाच्या रंगात न्हाऊन निघण्यासाठी आता भेटणार आहोत पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका. दर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.